हॅलो एव्हरीवन. आपण आधी जिओग्राफीचं फर्स्ट लेक्चर बघितलं आहे, ज्यामध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह महाराष्ट्र बघितलेला आहे. परत एकदा तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे हे जे सेकंड लेक्चर आहे, तर हे जे टोटली न्यू मुलं आहे, नवीन मुलं आहे, त्यांच्यासाठी हे लेक्चर्स नसेल. हे लेक्चर कोणासाठी असेल? ज्यांनी महाराष्ट्राचा भूगोल किमान एकदा तरी वाचलेला आहे, मिनिमम वन टाईम त्याची रीडिंग झाली पाहिजे. अशा विद्यार्थ्यांसाठी हे सेकंड लेक्चरसुद्धा आहे किंवा फर्स्ट लेक्चरसुद्धा त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि आधीच सांगितल्याप्रमाणे हे आपली काय रिव्हिजन सिरीज आहे. आता तुम्हाला रिव्हिजन काय, तर हे रिव्हिजन असतं, परंतु आपण आपल्या सिरीजचं नाव रिव्हिजन सिरीज ठेवलेलं आहे. आता सेकंड लेक्चर आपण जिओग्राफीचं रेकॉर्ड करत आहात. आणि तत्पूर्वी परत एकदा हे तुम्हाला माहितीच असेल, मी कोणते एक्झाम क्रॅक केलेले आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की माझं काम आहे थोडं स्टार्टिंगला इंट्रोड्यूस करायचं. जसं की मी 2022ला टेटची एक्झाम जी होती ती क्रॅक केली होती. म्हणजे माझी शिक्षक भरती म्हणजे मी फॉर्म जरी भरला असता शिक्षक भरतीसाठी, तो क्लिअर झाला असता, परंतु उगाच एक जागा खाली गेली असती म्हणून मी तो फॉर्म नव्हता भरला. परंतु टेट एक्झाम मी क्रॅक केली. तलाठीसुद्धा मी सेकंड होतो. मी ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता त्या जिल्ह्यामध्ये मी सेकंड होतो. ASOSTI 2023चं क्रॅक केली आहे. आणि त्यासोबतच 23मध्ये मी PSIचा कट ऑफसुद्धा क्लिअर केला होता. म्हणजे इंटरव्ह्यू न देता मी कट ऑफ क्लिअर केला होता. म्हणजे इंटरव्ह्यू मला जर 0 मार्क जरी आले असते तरीसुद्धा माझं सिलेक्शन झालं असतं. STIचं एकदा मी 2024मध्ये कट ऑफ क्रॅक केली होती, मग नंतर ऑप्ट आउट करून टाकलं STIला. आणि राज्यसेवा जर बघितलं तर माझी राज्यसेवेची फायनल पोस्ट जी आहे ती 0.5ने उठली होती. म्हणजे 0.5चं जे दुःख आहे तुम्ही समजून घेऊ शकता. तुमच्यातले बरेच मुलांच्या काय की पॉईंटमध्ये पेपर हुकलेले असतील. राज्यसेवेमध्ये काय 900 पैकी जर 0.5 किंवा अर्धा मार्क जर बघितला तर त्याची टक्केवारी खूप कमी होऊन जाते. म्हणजे काय तर एक लेस दॅन 1% किंवा 1% लेस दॅन 1% म्हणू शकतो, किंवा मग 0.5% 1%च्या अँगलने आपल्याला पर्सेंटेजमध्ये सांगता येईल. मी 3 वेळा मुख्य दिली होती आणि एक इंटरव्ह्यू दिला होता. तो इंटरव्ह्यूमध्येच मला थोडेसे कमी मार्क पडले होते. ठीक आहे, असो. छोटंसं इंट्रोडक्शन होतं. जास्त बोर न करता आपण नेक्स्ट पुढच्या लेक्चरला सुरुवात करू. आपण लास्ट टाईम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह महाराष्ट्र बघितला होता. आता ह्यावेळी आपण प्राकृतिक भूगोल बघणार आहोत. आणि फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही येल्लो पार्ट आहे किंवा तुम्हाला हा येल्लो पार्ट जो दिसतो PDF मोस्ट ऑफ द ठिकाणी तुम्हाला येल्लो पार्ट दिसेल, तर त्याचा अर्थ काय होतो? ते PYQ आहेत. म्हणजे आपली पहिली प्रायोरिटी त्या PYQला पाठच करायची, त्याला पर्यायच नाही आहे, पाठच करावं लागेल तुम्हाला. आणि सेकंड प्रायोरिटी कसं की मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगेन की हे इम्पॉर्टंट वाटतं तर तुम्ही ते पाठ करायचा प्रयत्न करू शकतात. पण पहिली प्रायोरिटी कशाला राहील? PYQला. कारण काय होतं की महाराष्ट्राची जी जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये मोर दॅन 80% जे क्वेश्चन्स असतात ते रिपीटेड असतात. 80%पेक्षा जास्त. म्हणजे तुम्ही फक्त PYQ जरी केले तरीसुद्धा तुमचे 10 पैकी 8 क्वेश्चन्स बरोबर येतील. म्हणजे 10 क्वेश्चन जर महाराष्ट्र विचारले तर 8 इझिली बरोबर येतील तुमचे. त्यामुळे PYQला किती महत्त्व आहे तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे, आपण लेक्चर सुरुवात करू. प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेचा सखोल अभ्यास करायचा वगैरे ठीक आहे. हां, आता सह्याद्री कसा पर्वत आहे? हा ब्लॉक माउंटेन आहे किंवा गट पर्वत आहे. आता हे गट पर्वत म्हणजे काय? हा एक प्रकारचा ब्लॉक आहे. मग सह्याद्री पर्वत त्यांचं म्हणणं आहे की हा ब्लॉक माउंटेन आहे. आता याच्या पाठीमागं काही लँडफॉर्म्स किंवा मग काही टेक्टॉनिक्स ॲक्टिव्हिटीज असतात. तर ते कंबाईनवाल्यांसाठी एवढं काही कामच नाही काही नाही. पण राज्यसेवावाले काय तर त्या सह्याद्रीचा तसा अभ्यास राज्यसेवावाल्यांनी करून घ्यावा. पण महाराष्ट्रासाठी आपण काय करू की त्या गोष्टी थोडे मागं ठेवू, कारण की रिव्हिजनसाठी आपल्याला त्याला वेळ भेटणार नाही. ज्यावेळेस आपण जगाचा भूगोल घेऊ त्यावेळेस तर तुम्हाला ते फॉल्ट्स वगैरे काय सगळ्या गोष्टी सांगितल्या जाईल. ब्लॉक माउंटेन कोणते असतात, रेले माउंटेन कोणते असते, किंवा वली पर्वत म्हणतो आपण त्याला, फोल्डेड माउंटेन्स म्हणू शकतो. तर ते फोल्डेड माउंटेन्स कोणते असतात तर ते आपण नंतर घेऊ. सध्यापुरतं आपण काय म्हणू फक्त याला सह्याद्री कसा पर्वत आहे, ब्लॉक माउंटेन आहे किंवा गट पर्वत आहे. ॲक्च्युअली पाठ करावं लागेल. रेलिक माउंटेन तुम्हाला आता सांगितलं, रेलिक माउंटेन वगैरे वेगळे असतात. पण रेलिक माउंटेन कोणते? सातपुडा, विंध्य पर्वतरांग आणि अरवली पर्वतरांग. याला काय म्हणतं? अवशिष्ट पर्वत किंवा याला रेसिड्युअल माउंटेनसुद्धा म्हटलं जातं. रेलिकपेक्षा जास्त शब्द रेसिड्युअल शब्द वापरला जातो. आणि मराठीमध्ये काय? अवशिष्ट. अवशिष्ट म्हणजे काय? काही त्याचे अवशिष्ट राहिले म्हणजे काय? काही भाग राहिलेला आहे. म्हणजे कसं की हा जो अरवली पर्वत आहे किंवा विंध्य म्हणा, सातपुडा म्हणा, पण अरवली त्याच्यामध्ये फेमस एकदम. ही जी अरवली रांग आहे ना, तर ही असं म्हणतात की हिमालयापेक्षा सुद्धा जास्त उंचीची होती एक काळी. मग आता ती का उरली का डिग्रेड उरली, म्हणजे त्याचं काय ऱ्हास होत चाललेला आहे. आणि ते नॅचरली असतं, तो ऱ्हास नॅचरली होत आहे. म्हणजे जसं की एक
मुलगा कसा असतो की तरुण वयामध्ये त्याचं हाईट वगैरे एकदम चांगली असते, नंतर म्हातारा होत असेल तर काय होऊ शकतं की हाईट कमी इथं मानवाच्या बाबतीत होत नाही, परंतु हे जे पर्वतरांग असतात त्यांच्या बाबतीत हे होत असतं. कारण काय त्यांचा ऱ्हास होत असतो आणि ते त्यांचा ऱ्हास होत असतो आणि ते एक प्रकारे काय भुईसपाट व्हायला सुरुवात झालेली असते. मग अरवली जी रांग आहे ही हिमालयापेक्षा सुद्धा जुनी आहे, म्हणून काय तर त्याचे आता फक्त अवशेष राहिलेले आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून काय अवशिष्ट पर्वत कोणते कोणते? सातपुडा, अरवली आणि विंध्य पर्वत हे काय अवशिष्ट पर्वत आहे. हे पाठ करायचं म्हणजे कसं की हा डाटा आणखीन विचारलेला नाही आहे, परंतु ते विचारले जाऊ शकतात. हां, अरवलीवर ऑलरेडी क्वेश्चन आला आहे अवशिष्ट पर्वत म्हणून बरं का, त्यामुळे तो पाठ करायचा आपल्याला. परंतु महाराष्ट्र जिओग्राफी बघतोय म्हणून त्याला हायलाईट नव्हतं केलं, पण तुम्ही ते लक्षात ठेवा. आता किनारपट्टीचे स्वरूप बघू. महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी ही प्रस्तरभंग फॉल्टेड आहे. प्रस्तरभंग म्हणजे काय? ज्यावेळेस आपला हा पूर्ण भारत आहे ज्यावेळेस धडकला होता, तर मग त्या पिरियडमध्ये म्हणजे युरेशियाला भारत धडकला आणि हे आपले हिमालयन रेंजेस जे आहे ते तयार झाले तेव्हा. पण त्यासोबतच कोणत्या गोष्टी झाल्या, ते भारताचा असा जो भाग आहे की हा आकार क्रिएट झाला आणि हा एक सिंटॅक्स आकार असतो वर, तो आकार क्रिएट झाला होता आणि त्याचा परिणाम कसा झाला की पाठीमागं जर बघितलं तर भारताचा भाग जो होता तो असा होता, परंतु हे धडकल्यामुळे काय झालं की तो भाग खचला गेला. म्हणजे काय फॉल्ट पडला, प्रस्तरभंग पडला आणि तो भाग एक प्रकारे काय झाला खचला गेला आणि इथं सह्याद्री रेंज वगैरे क्रिएट झाली त्या पिरियडमध्ये. म्हणजे फॉल्ट पडला आणि मग काय झालं ब्लॉक तयार झाला होता. ठीक आहे, महाराष्ट्राच्या जिओग्राफीजमध्ये असं काही विचारलं जाणार नाही तुम्हाला, डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन असेल, परंतु ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये राज्यसेवेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. आता वेस्ट कोस्ट लाईन कशी आपली, ती प्रस्तरभंग पावली म्हणजे फॉल्टेड आहे आणि ती काय दंतूर किनारपट्टी आहे, जॅक्ड म्हणतो आपण त्याला. दंतूर म्हणजे कसं आहे दातासारखी अशी. आता आपल्याला वरून असं एकदम सरळ रेष दिसते, परंतु ॲक्च्युली जर त्याला झूम करून जर बघितलं किंवा आपण एकदम जवळून जर बघितलं तर आपली किनारपट्टी जी अशी सरळ कधीच नसते, अशी मागे पुढे होऊ शकते, दातासारखी दिसते ती दंतूर. आणि कोणत्या प्रकारची आहे? रिया प्रकारची. खूप इम्पॉर्टंट आहे, 25लाच प्रश्न आलेला आहे आत्ता रिसेंटली, म्हणजे लास्ट मला वाटतं ग्रुप सीच्या प्रिलिम्सला किंवा मेन्सला आला असं कदाचित हा क्वेश्चन. तर 25ला झाला होता. कशा प्रकारची? रिया प्रकारची किनारपट्टी आहे. आणि या रिया प्रकारच्या किनारपट्टीमध्ये कसं असतं की मुहाने पाण्याखाली जातात. मुहाने म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलं होतं की हा जो भाग होता तो नंतर काय तुकडा पडल्यावर तो काय झाला की ते एक प्रकारे पाण्याखाली गेलेला आहे. मग त्याला म्हणतात मुहाने पाण्याखाली जातात, म्हणजे काय खाडी. आता हा मुहाने शब्द जो आहे तो मला पण माहीत नव्हता, परंतु इंग्लिशमध्ये त्याला इश्चुरीज शब्द लिहून दिलेला आहे. आणि इश्चुरीज म्हणजे काय हे ऑलरेडी मला माहिती आहे. इश्चुरीज खाडीला प्रतिशब्द आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये इश्चुरीज आणि मराठीमध्ये काय खाडी म्हणतात. फक्त हा सुद्धा PYQ आहे, हे 2 PYQ आहे म्हणून तिथे लिहून ठेवलं मी. आता या कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेला सुरतपासून दक्षिणेला गोवापर्यंत आहे. आता महाराष्ट्राच्या अँगलने विचार जर केला तर गोवापर्यंत आहे, सुरत ते गोवा. ठीक आहे, एवढं सोपं आहे ते, पाठांतराचं मुद्दा नाही त्यात. त्यानंतर प्राकृतिक विभाग ओळखण्याचे घटक कोणते कोणते असतात, याच्यावर शक्यतो प्रश्न पडत नाही काही. एकदा वाचून घेऊ आपण. तुम्हाला रायटिंगला जर काम येत असेल तर मग रायटिंगमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. प्राकृतिक विभाग ओळखण्याचे मुख्य घटक कोणते? त्याची उंची कशी आहे, समुद्र सपाटीपासूनची उंची मोजायची, उठाव किती आहे, परत एकदा उंची आणि उठाव सारखेच आहे, जमिनीचा उंचीची कल्पना किती आहे आणि उताराची दिशा कोणत्या साईडला आहे याचा अभ्यास केला जातो. प्राकृतिक रचनेचा प्रभाव म्हणजे काय? हवामानावर तापमान आणि पर्जन्यमान यांच्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव हा प्राकृतिक रचनेवर होत असतो. मृदा किंवा मातीचा प्रकार कोणता, जसं की आपल्याकडे काय महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट खडक आहे. मग बेसॉल्ट खडकाचा जो प्रभाव आहे तो वेगळा आहे. म्हणजे आपल्याकडे बेसॉल्ट खडक असल्यामुळे शक्यतो आपल्याकडे काय भूकंप वगैरे कमी होत नाही किंवा खूप कमी होतात. म्हणजे 1993चा किल्लारीचा तो जर सोडला तर शक्यतो आपल्याकडे जास्त भूकंप झालेला नाही, किंवा कोयनाचा भूकंप वगैरे आहे जो तो 67चा, तर त्याच्या व्यतिरिक्त जास्त भूकंप झालेला नाही. म्हणजे काय सॉईलचा सुद्धा प्रभाव पडत असतो आपल्याकडं आणि त्याची फर्टिलिटी वगैरे जे किंवा पिके वगैरे आणि प्राकृतिक रचनेचा प्रभाव काय की त्या सॉईलमुळं आपण कोणते पिके घेऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे काय कापूस आपल्याकडे घेतला जातो, परंतु हाच कापूस आपण पंजाब भागाकडे घेणार नाही, कारण का तिथली मृदा वेगळी आहे. हे शक्यतो पाठांतराचा मुद्दा नाही, याच्यामध्ये काही फक्त आपण घेतलं आहे ते. रायटिंगला त्याचा फायदा होऊ शकतो कदाचित, म्हणजे राज्यसेवेची जी तयारी करतील त्यांच्यासाठी. पश्चिम किनारपट्टी भौगोलिक विस्तार व वैशिष्ट्य. आता वेस्ट कोस्ट लाईन बघू आपण एकदा. उत्तर सीमा जी बोर्डी तळासरी काय पालघरमधल्या ठिकाणी, बोर्डी तळासरीपासून सिंधुदुर्गमधील काय तेरेखोल खाडीपर्यंत आहे. आपण ज्यावेळेस
प्राकृतिक भूगोल बघितला त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की 13 खोलपर्यंत काय आपली दक्षिण सीमा आहे. मग तसेच काय कोस्टल वेस्ट कोस्टची जी सीमा आहे ती सुद्धा त्याच सारखी आहे. लांबी कशी आहे? लांबी पूर्व पश्चिम आहे, अत्यंत तीव्र आहे. ठीक आहे, आधी पूर्व पश्चिम आहे. दक्षिण उत्तर लांबी ठीक आहे, दक्षिण उत्तर लांबी 560 आहे. याच्या अंगी असं काही क्वेश्चन आलेलं नाही आहे, ते शक्यतो नाही केलं तरी चालतंय. परंतु म्हणजे कसं ही दक्षिण उत्तर लांबी क्वेश्चन एक आला होता, त्यांनी विचारलं होतं की सह्याद्रीची लांबी किती, त्यांनी 440 काहीतरी करून दिलं होतं. मग याच्या रेंजमध्ये जर आली तर तरी हो म्हणायचं, त्याला एक्झॅक्ट आकडा आपल्याला काय पाठांतर असण्याची गरज नाही. आता एकूण समुद्र किनारपट्टीची लांबी किती आहे? 877. तुम्ही म्हणसान अरे सर आम्ही तर 720 पाठ केलं आहे, हे 877 मध्येच करून आलं. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे ऑलरेडी 720वर. त्याला मी हायलाईट केलं नाही, पण परत एकदा काय करतो त्याला जस्ट लगेच हायलाईट करून ठेवतो, म्हणजे कसं काही प्रॉब्लेम नको तुम्हाला. कोस्ट लाईन काय 720 किलोमीटरची किनारपट्टी आहे आपली, याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे. आता किती आहे? 877. ही नवीन लांबी आहे आपल्या सध्याची 877. तुम्हाला पाठ करून ठेवावं लागेल, कारण की याच्यावर प्रश्न करंट अफेअर्सच्या अँगलने सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपली किनारपट्टी काय वाढलेली आहे. 877 पाठच करून ठेवा तुम्ही. आता सर्वसाधारण रुंदी किती आहे? 30 ते 60 किलोमीटर. 2 PYQ येते म्हणजे 52 ते 60 आणि या ठिकाणी 30 ते 60. म्हणजे ह्या रेंजमध्ये जर आली तर तुम्ही काय सर्वसाधारण रुंदीला नाकारायचं नाही. आणि शक्यतो काय होतं की ते सर्वसाधारण असा शब्द वापरला जातो, आणि सर्वसाधारण शब्द जर वापरला तर आपला ॲक्सेप्टन्स कसा पाहिजे? जास्त पाहिजे. म्हणजे त्या आन्सर काय चुकीचं शक्यतो करायचं नाही. मग त्यानंतर सर्वसाधारण रुंदी सगळ्यात जास्त कुठं? उल्हास नदी खोऱ्यात. आता 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. एक म्हणजे काय, उल्हास नदी खोरं हे सर्वाधिक रुंद आहे, परंतु जर लांबी जर विचारलं म्हणजे उल्हास नदी सगळ्यात रुंद आहे, परंतु लांबी जी आहे तर ती लांबी वैतरणीची आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता सर्वात कमी रुंदी रांगणा किल्ल्यामध्ये आहे कुडाळजवळ, म्हणजे बट ऑब्वियस आहे. कोकणाची जी रुंदी आहे ती ह्या अँगलने असते. म्हणजे कसं की उत्तरेकडे जास्त रुंदी आहे आणि उल्हास नदी सुद्धा इथेच कुठेतरी आहे, आणि साऊथकडे काय ती रुंदी कमी कमी होत जाते. असाच कोकण आहे. आता तुम्ही मॅपमध्ये सुद्धा बघू शकता, बघा हा असा आपल्याला दिसतोय. मग इथं रुंदी सुद्धा तुम्ही काय तशी लक्षात ठेवा. आणि डायरेक्ट सेंटेन्स विचारलं जाऊ शकतं की कोकणाची रुंदी जी दक्षिणेकडे जाताना कमी कमी होत जाते. मग काय सर्वात कमी रुंद कुठं? कुडाळजवळ आहे, याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. त्यानंतर सर्वाधिक आता समुद्रकिनाऱ्याच्या प्रमाणाकडे रत्नागिरीमध्ये सर्वाधिक आहे आणि सर्वात कमी ठाण्यामध्ये आहे. तुम्हाला ठाणे मोठं दिसतंय आपल्याला, पण ॲक्च्युली मुंबई जे आहे ना तर छोटं जरी असेल ना तर त्याची समुद्रकिनारी जी लांबी आहे ती खूप मोठी आहे. आणि ठाण्याच्या ते एक्झॅक्ट समोर आहे, म्हणजे समुद्रात घुसलेला भाग कोणता? मुंबईचा आहे. ठाण्याचा वाटू शकतो. आणि ते रिझन आहे की ठाण्यामध्ये फक्त इथं आणि ह्या साईडलाच समुद्रकिनारा आहे, आणि बाकीचा समुद्रकिनारा काय पालघरनी व्यापलेला आहे. मग हे बऱ्याच वेळेस कळत नाही मुलांना. सर्वात कमी जी लांबी आहे समुद्रकिनारपट्टीची तर ती ठाण्यामध्ये आहे. आता उत्तर कोकण, पालघर आणि मुंबईमधील खाड्या बघायच्या आपल्याला. काही खाड्यावर जर बघितलं तर एवढे क्वेश्चन्स आले तर खाड्या तुम्हाला पाठ करावं लागेल, पाठच ठेवायच्या. परत एकदा डहाणूची खाडी. आता ही स्थानिक प्रवाहाद्वारे निर्मित झाली, ठीक आहे, पाठ नाही करायची, एवढी गरज नाही त्याची. डहाणूची खाडी, ही तर डहाणूची खाडी दिसते आपल्याला पालघरमध्ये. आता त्यांनी ज्यावेळेस विचारलं होतं पालघरमध्ये नद्या कोणत्या कोणत्या, पिंजाळ, सूर्या आणि देहरजे या नद्या जे आहे ना ह्या नद्या पालघरमध्ये आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की ही देहरजे जी आहे ना ही PYQमध्ये आली, ही आपण कोणत्या पुस्तकात वाचत नाही काही नाही, मग याच्याकडं दुर्लक्ष होण्याचे चान्सेस आहे. आणि आता पुढची दातीवरीची खाडी आहे. दातीवरीची खाडी कुठं? वैतरणावर आहे. आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की उल्हासची रुंदी सगळ्यात जास्त आहे, परंतु लांबीच्या अँगलने वैतरणा सर्वात जास्त लांब नदी आहे. याच्यावर क्वेश्चन्स आला आहे. म्हणजे काय, वैतरणीच्या खाडीवर क्वेश्चन आला आहे परंतु लांबीवर अजून आलेला नाही आहे. मग लांबीच्या बाबतीत वैतरणा सर्वाधिक लांब आहे, हे तुम्ही पाठ करून ठेवा. मग आता वैतरणा आणि दातीवरी मी कसं लक्षात ठेवलं की दाती वैरण. आता वैरण म्हणजे काय, खायची गोष्ट आहे ना बैलांची त्यांची, तर मग दाती वैरण असं लक्षात ठेवलं होतं. दात म्हणजे खायची गोष्ट म्हणजे वैरण. मग दाती वैरण तुम्ही त्या अँगलने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. डहाणूची खाडी, त्याच्यानंतर दातीवरीची खाडी, दाती वैरण, आणि त्याखाली कोणती? वसईची खाडी आहे उल्हास नदीवर. हे पाठ करा. वसईची खाडी कुठं? उल्हास नदीवर आहे, आणि हे कोकणामधील सर्वात मोठे पात्र आहे, आपण ऑलरेडी बघितले ते. आणि काळू जी नदी आहे ती उल्हासची उपनदी आहे, याच्यावर PYQ आलेला आहे. काळू नदी कशाची आहे? तर उल्हास नदीची उपनदी आहे. मग आता डहाणूची खाडी, त्यानंतर काय, ही वैतरणा रिवर. वैतरणा ॲक्च्युली इथं नाही आहे, वैतरणा रिवर खाली आहे. मग वैतरणेवर दातीवरीची खाडी आहे, त्याखाली वसईची खाडी आहे.
काय 10 दात वसती असं लक्षात ठेवू शकतात. काय 10 दात वसती हे पालघरमधले आहे. ठाण मांडोनी असं लक्षात ठेवलं तुम्ही. मग ठाणे त्याच्यानंतर मानोरी आहे. मग मुंबई शहर आणि उपनगरच्या अँगलने जर बघितलं तर ठाण्याची खाडी कुठं, ठाणे आणि मुंबईच्या साईडला ॲक्च्युली. मग ठाण्याची खाडी काय मुंबईमध्ये धरली तरी काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. ह्या अँगलने मला नाही वाटत असा प्रश्न विचारला जाईल की ती खाडी एक्झॅक्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये. ठाण्याची खाडी उल्हास नदी तिथे समुद्राला मिळते. ओके ठीक आहे. म्हणजे वसईची खाडी आणि ठाण्याची खाडी जवळजवळच आहे. मानोरी खाडी असतात. आता मानोरी प्रॉपर मुंबईमध्ये मानोरी क्रीक दहिसर नदीवर आहे. PYQ पाठ करायचं आपल्याला. मानोरी काय दहिसर नदीवर आहे. आता मनोरीची खाडी दहिसरवर आहे आणि ठाण्याची खाडी कुठे उल्हास नदीवर आहे. वसईची खाडी सुद्धा कुठे उल्हास नदीवरच आहे. मालाडची खाडी ओशिवरा नदीवर आहे. याला तर आपण प्रायोरिटी कमी देऊ. पहिली प्रायोरिटी आपण काय येल्लो पार्टला द्यायची आहे. मग मालाडची खाडी कुठं ओशिवरा नदीवर आहे. आणि माहीमची खाडी मुंबईमधील प्रसिद्ध मिठी नदी या खाडीला मिळते. हे पाठ करू. माहीम जे फेमस खाडी आहे आणि मिठी नदी ही सुद्धा फेमस आहे. हे दोन्ही पाठ करायचा प्रयत्न करू. माहीमची खाडी कुठं मिठी नदीवर आहे. बघा वसईची खाडी, मानोरीची खाडी, मालाड क्रीक म्हणू शकतो. क्रीकमध्येच खाडी असतं. त्यानंतर माहीमची खाडी आहे. आणि ही कोणती नदी, ही मिठी नदी आहे. मिठी नदीवर कोणती बघितलं आपण, माहीमची खाडी बघितलेली आहे. त्यानंतर मध्य कोकण, रायगड जिल्ह्यातील खाड्या वगैरे बघायच्या आपल्याला. आता रायगड याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळेस आला आहे. मध्य कोकणामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात, तर रायगडसुद्धा येतं. मग हे मध्य कोकणाच्या अँगलनेच क्वेश्चन आला होता. तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. धरमतरची खाडी त्यानंतर ही अत्यंत महत्त्वाची खाडी असून पाताळगंगा आणि अंबा आणि कारंजा या 3 नद्यांचा संगम होतो. 2-3 वेळा क्वेश्चन आला याच्यामध्ये की धरमतरची खाडी कोणत्या नदीवर आहे, तर पाताळगंगा आणि अंबा दोन्हीसुद्धा असं म्हणू शकतो. यांचा संगम होत असतो. आणि त्यासोबतच कारंजा ही तिसरी नदीसुद्धा आहे. तर यांचा संगम होतो कुठं, धरमतर खाडीमध्ये एक प्रकारे. मग आता अंबा जी नदी आहे तर या नदीवरच पाली हे ठिकाण आहे. पाली. मग आता तुम्ही पाली मी कसं पाठ केलं होतं, मी याला आम्रपाली म्हणून पाठ केलं होतं. आम्रपाली मला वाटतं कदाचित बिल्डिंगचं नाव असेल कशाचं, मला एक्झॅक्ट लक्षात नाही आहे, परंतु हे नाव होतं. मग आम्रपाली तुम्ही लक्षात ठेवू शकतात. अंबा नदीवर काय पाली ठिकाण आहे. आणि पाताळगंगेचा उगम जर बघितला तर तो माथेरान कापरी येथे होतो. हा PYQ आहे. PYQ नसता तर काय होतं का आपलं अशा गोष्टीकडे दुर्लक्ष जातं. परंतु PYQ आहे आणि तो परत एकदा रिपीट जर झाला तर कळणार सुद्धा नाही की याचं उत्तर काय. तर पाताळगंगेचा उगम कुठं होतो, माथेरान कापरी येथे होतो. आता पाताळ म्हणजे खाली आणि माथा म्हणजे वर, हे अँगलने तुम्ही त्याला कनेक्ट करू शकतात. माथेरान कापरी. रोहाची खाडी आहे कुठं आहे, ती कुंडलिका नदीवर आहे. तर यांनी क्रम विचारले होते ना त्यांचं, त्या अँगलने तिथे हायलाईट करून ठेवलं होतं मी. परंतु नेक्स्ट टाईम काय होऊ शकतं की रोहाची खाडीसुद्धा विचारली जाऊ शकतात. आता आपले जे रोहित शर्मा आहे त्याच्या कुंडलिकामध्ये की 5 IPL कप होते. मग कुंडलीमध्ये त्याचे 5 होते. मग रोहा म्हणजे रोहित शर्मा कुंडलिका नदीवर आहे. तसं तुम्ही लक्षात ठेवा आणि तिथे लिहून ठेवा वाटलंच तर. राजापूरची खाडी असते, राजापुरी खाडी स्थानिक प्रवाहाने बनलेली खाडी आहे. ठीक आहे. राजापुरी खाडीवर सुद्धा काय क्वेश्चन आलेला होता. ते कुठे मध्य कोकणामध्ये आहे आणि यांचा क्रमसुद्धा विचारलेला आहे बरं का, हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा तुम्ही. बाणकोटची खाडी कुठं, सावित्री नदीवर आहे. आणि बाणकोटची खाडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसते. PYQमध्ये त्यांनी काय रत्नागिरी जिल्ह्यामधले, इथं आपण रायगडमध्ये घेतलं पण ॲक्च्युली आता PYQच्या अँगलने आपण रत्नागिरी असं म्हणू. खास करून काय तर ही रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा तयार करत असते. परंतु PYQमध्ये रत्नागिरी म्हणले ना तर मग आपण याला रत्नागिरीच म्हणू. अदरवाईज ते जर आणखीन एक ऑप्शन जर आलं रायगड आणि रत्नागिरीच्या सीमेवर आहे तर मग ते ऑप्शन जास्त बरोबर राहील. तेव्हा रत्नागिरीला प्रायोरिटी कमी राहील आणि ह्या वाक्याला जास्त प्रायोरिटी राहील म्हणजे यांच्या नैसर्गिक सीमेला. परंतु त्यांनी डायरेक्ट 4 जिल्हे विचारले वेगवेगळे, तर मग त्यावेळेस आपण रत्नागिरीच मारून यायचं आहे. मग बाणकोटची खाडी कुठं, सावित्री नदीवर आहे. सावित्री बाण धरते असं लक्षात ठेवू शकतो आपण. आणि आता खाली एक आहे रायगडमधील हरिहरेश्वर किनाऱ्यावर भूगोलातील अत्यंत दुर्मिळ असा तरंगघर्षित चबुतरा वेव कट प्लॅटफॉर्म आढळतो. कुठे आढळतो, हरिहरेश्वर किनाऱ्यावर आढळतो रायगडमधील. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता वेव कट प्लॅटफॉर्म काय आहे, वेव बिल्ड प्लॅटफॉर्म काय असतात, हे आपण वर्ल्ड जिओग्राफीमध्ये बघू. इथं गरज नाही त्याची सध्या. फक्त फॅक्च्युअलच्या अँगलने हरिहरेश्वर एवढं लक्षात ठेवा. तिथे काय एक तरंग घर्षित चबुतरा आहे. त्यानंतर रत्नागिरीमधल्या खाड्या बघायच्या आपल्याला. रत्नागिरी काय केळशीची खाडी आहे. परंतु म्हणजे जरी रत्नागिरी दक्षिण कोकणमध्ये असलं तरीसुद्धा PYQमध्ये केळशीच्या खाडीला
मध्य कोकणामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा थोडंसं. या केळशीच्या खाडीला काय केलं आहे, मध्य कोकणामध्ये गृहीत धरलेलं आहे. मग केळशीची खाडी कोणत्या नदीवर आहे, तर ही बारजा नदीवर आहे. मी कसं पाठ केलं होतं, त्याला केळाचा भार म्हणून पाठ केलं होतं. मग तुम्ही तसंच पाठ करा, केळाचा भार. काय, केळशी नदी, केळशीची खाडी आहे ती बारजा नदीवर आहे. त्यानंतर दाभोळची खाडी असते वशिष्ठी नदीवर आहे. दाभोळची खाडी कुठं, वशिष्ठी नदीवर आहे. आणि जगबुडी या 2 प्रमुख नद्यांचा संगम होतो. ठीक आहे, वशिष्ठीवर PYQ आलेला आहे आणि त्यासोबतच काय, जगबुडी ही नदीसुद्धा लक्षात ठेवू शकतो. ॲक्च्युली वशिष्ठी नदीचीच उपनदी जगबुडी आहे. तर उपनदीवर सुद्धा आयोगाने काय केलं होतं की क्वेश्चन विचारलेला होता. मग वशिष्ठीची उपनदी कोणती, जगबुडी. या दोन्ही नद्यावर असं जर म्हटलं की दाभोळची खाडी आहे तर हा म्हणायचं त्याला, कारण काय, तर ती उपनदीच आहे त्या नदीची. त्यानंतर जयगडची खाडी आहे. तर मग काय, मी शास्त्री बुवाचा जय म्हणून पाठ करतो, म्हणजे शास्त्री आणि बाव जे आहे तर या नद्या जयगडच्या खाडीमध्ये येऊन मिळतात एक प्रकारे. मग शास्त्री बुवाचा जय म्हणायचं, जयगडची खाडी. सॉरी, एक मिनिट मी पाय पितो. जयगडची खाडी कुठं, शास्त्री बुवाचा जय. नंतर भाटेची खाडी आहे, ती कुठे आहे, काजळी नदीवर आहे. लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की काजळी आणि काजवी दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे ते तुम्हाला डायरेक्ट ऑप्शनमध्ये काजळी आणि काजवी दोन्ही सुद्धा लिहून देऊ शकतात. आता काजळ जे असतात ना ते भट्टीमध्येच असतं, म्हणजे काळा कलर असतो ना काजळाचा, तर ते काय भट्टीमध्येच आपल्याला दिसते. मग भाटेची खाडी कुठं, काजळी नदी, ह्या भाटेची किंवा काजळी नदीवर भाटेची खाडी आहे आपण असं म्हणू शकतो. पूर्णगडची खाडी कुठं, मुचकुंदी नदीवर आहे. पूर्णगड कुठं, मुचकुंदी नदीवर पूर्णगडीची खाडी आहे. ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जैतापूरची खाडी, या खाडीला काजवी नदी मिळते. मग जैतापूरची खाडी कुठं, काजवी नदीवर आहे. आता काजळी लक्षात ठेवलं आपण, काजळी काय, भाटेची खाडी. मग जैतापूरची खाडी तुम्हाला सोपी राहील पाठांतरला, काजवी नदीवर आहे. आणि त्यानंतर मग कोणती, विजयदुर्गची खाडी आहे. तर ही ॲक्च्युली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी बाउंड्री आहे तर तिथे आपल्याला विजयदुर्गची खाडी येते. मग विजयदुर्गची खाडी जी आहे तर ती शुक नदीवर आहे. तर मी कसं लक्षात ठेवतो की आपल्याला जर विजय मिळाला कोणत्याही गोष्टीमध्ये तर आपल्याला काय, सुख मिळत असतं. मग शुक नदीवर काय, विजयदुर्गची खाडी आहे. बघा, ही केळशीची खाडी, त्यानंतर दाभोळची खाडी बघितली आपण, आणि जयगडची खाडी, भाटेची खाडी, काजळी नदीवर, भाटे काय, काजळी नदीवर, आणि पूर्णगडची खाडी कुठं, मुचकुंदी नदीवर बघितली. जैतापूर म्हटलं तर काजवी म्हटलं होतं, आणि विजयदुर्गची खाडी काय, विजय भेटला तर आपल्याला काय, सुख मिळत असतं. मग शुक नदीवर आहे. आता अतिदक्षिण, याला सुद्धा दक्षिण कोकणच गृहीत धरायचं. अतिदक्षिण अशी वेगवेगळी कॅटेगरी तुम्ही करू नका, आयोगाने पण केलेली नाही आहे. मग आता सिंधुदुर्गमध्ये जर बघितलं तर मग कोणत्या कोणत्या नद्या किंवा खाड्या आहे. एक आहे सिंधुदुर्गमध्ये देवगडची खाडी. देवगडची खाडी जी आहे तर देवगड नदीलाच येऊन मिळते, नदीच आहे तिथं. मग हे सोपं आहे थोडं पाठांतराला, देवगडची खाडी. नंतर इथं आचऱ्याची खाडी, ही कोणत्या नदीवर आहे, आचरा नदीवर आहे, सोपं आहे पाठांतराला. कलावली ही गड नदीवर आहे. आता बघा, कलावलीची खाडी कोणत्या नदीवर आहे, गड नदीवर आहे. आता याच्यावर PYQ आला आहे आणि हे कळत नाही शक्यतो. मग कलावलीची खाडी जी आहे गड नदीवर आहे. कर्लीची खाडी कोणत्या नदीवर आहे, कर्ली नदीवर आहे. आणि सगळ्यात शेवटला आपण बघितली ती कोणती, तेरेखोलची खाडी आहे. ही कोणत्या नदीवर आहे, ही तेरेखोल नदीवर आहे. आणि तेरेखोल नदीचा उगम कोणत्या, तर आंबोली घाटाजवळ आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आंबोली जे आहे ते सिंधुदुर्गमध्ये आहे, आणि तेरेखोलचा उगम कुठं, तर आंबोली घाटाजवळ आहे. उगम पाठ करायचा आहे आपल्याला, तो PYQ आहे. आता जर बघितलं सिंधुदुर्गमध्ये देवगडची खाडी, आचऱ्याची खाडी आणि कलावलीची खाडी आहे, आणि त्यानंतर कर्ली आणि तेरेखोल. त्यानंतर आपण पुढे बघू. आता कोकणातील काही नद्या आहे ज्यांचा काय उत्तर ते दक्षिण असा क्रम आहे. मग दमनगंगा वर, सगळ्यात वर होती. त्यानंतर सूर्या नदी आहे, वैतरणा नदी आहे, पाठ करावं लागेल आपल्याला. तानसा नदी, त्यानंतर भातसा, उल्हास, पाताळगंगा, कारंजा, अंबा, कुंडलिका नदी आहे, काळ नदी आहे त्याखाली, कुंडलिकाच्या खाली. आणि सावित्री, बाणकोटची खाडी, आपण सावित्री बाण धरते हे बघितलं. केळाचा भार, भारजाची खाडी पशी काय, भारजा नदी आहे, केळशीची खाडी पशी. जोग आहे, वाशिष्ठी, जगबुडी, शास्त्री. त्यानंतर काजळी आहे, काजळी म्हणजे भाटेची आपण क्रीक बघितलेली आहे. मुचकुंदी आहे, नंतर काजवी आहे. शुक, विजय मिळाल्यानंतर शुक भेटतं आपल्याला, शुक, देवगडची खाडी. ठीक आहे, ॲक्च्युली हे काय, हे इथं पण करू शकतात. देवगड इथं पाठ नाही केलं तरी चालतंय. हे शुक एवढं शुक इथंच लक्षात ठेवा. नंतर आचरा गड नदी आपण बघितलं, आचऱ्याची खाडी. आणि काय, ठीक आहे, कर्लीची खाडी, कर्लीवर, आणि तेरेखोल.
इथं थोडंसं टायपिंग एरर झालेली आहे. तर याला काय नद्याच्या अँगलने त्याला लक्षात ठेवा. आणि खाड्या आपण आता जस्ट वर बघितलेलं आहे. आता कोकणातील काही प्रमुख बंदरे आणि या बंदरावर एक प्रश्न आला होता आणि तो सुद्धा काय जास्त अवघड नव्हता, सोपा प्रश्न होता. मुंबई शहर आणि उपनगर, मूळ मुंबई ही 7 बेटांची बनलेली आहे. मग आता त्याच्यामध्ये कोणते कोणते बेटे? माहीम. माहीम मुंबईमधलं फेमस ठिकाण. वरळी किंवा उर्ली म्हणतात त्याला, ॲक्च्युली वरळी आपला फेमस शब्द आहे मराठीमध्ये. परेले, लोअर परेल, अप्पर परेल आहे इथं, परेल. त्यानंतर माझगाव, माझगावमध्ये मी राहिलेलो आहे तिथं. मुंबई, मुंबई स्वतःचं एक ही छोटा कुलाबा आणि कुलाबा. मग काय माहीम, मुंबई, परेल, वरळी, माझगाव. माझगाव ॲक्च्युली ह्या साईडला आहे. कुलाबा आणि छोटा कुलाबा आहे तिथे. आता रायगड जिल्ह्यात जर बघितलं आणि आणखीन एक राहिलं होतं आपलं की उपनगरीय काही बेट आहे जसं की मड आणि सालसेट. सालसेटवर प्रश्न विचारलेला आहे. जी काही मुंबई आहे ही सालसेट बेटावर आहे. म्हणजे सध्याचे मुंबई ही सालसेट बेटावरच वसलेली आहे आणि त्यासोबतच मुंबईचे काय आणखीन 7 बेटं होते त्यांना एकत्र करून मुंबई बनलेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये कोणते? घारापुरी. घारापुरी आता फेमस लेणे आहे तिथं. तर घारापुरीला बरेच जण इथे काय होतं बघायला जातात, बोट रायडिंग करायची आणि घारापुरी बघायला जायचं. उंदेरी, खांदेरी. उंदेरीवर प्रश्न आला आहे तर तो कुठं? खांदेरी आणि उंदेरी रायगडमध्ये आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की असे जुळे नावं जर आले तर आपल्याला नाशिक मारायची सवय झालेली असते. नाशिक का बरं? कारण नाशिकमध्ये काय हे जुळे जे किल्ले आहे ना तर ते नाशिकमध्ये असतात. म्हणून आपल्याला खांदेरी उंदेरी असं वाटतं की ते नाशिकमध्येच आहे, पण ॲक्च्युली हे काय हे बेट आहे आणि हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून ते पाठ करायचे. PYQ सुद्धा आलेला आहे. जंजिरा फेमस किल्ला, हा सुद्धा काय हे रायगडमध्ये आहे. अंजदीव, अंजदीव कुठे? अंजादीव झालं पण याला अंजदीव सुद्धा म्हणू शकता तुम्ही. आणि कासा हे कुठं? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्गमध्ये कोणते कोणते बेट आहे? एक कुर्टे बेट आहे आणि कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला आहे. हे खूप फेमस आहे. याच्यावर प्रश्न नाही आला परंतु येऊ शकतो बरं परत एकदा. कुर्टे बेट याच्यावर सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि बर्नेट एवढं पाठ नाही केलं तरी चालतंय, आपण कुर्टे पाठ करू. त्यानंतर पुढं म्हणजे काय काही महत्त्वाचे बंदर आहे आणि आपल्याला काय बंदरं भारताच्या अँगलने, जॉग्राफीच्या अँगलने काही ठिकाणी बंदरं विचारलेली आहे. आता उत्तर आणि मध्य कोकण. आता याच्यामध्ये बंदरामध्ये तुम्ही बायफर्केशन शक्यतो नका करू. मुंबई आणि पालघर साईडला कोणतं की मुंबई पोर्ट आहे, JNPT, न्हावा हे पाठ करायचं. मुंबईत जे बंदर होतं ना त्याच्यावर जरा जास्त ताण येत होता म्हणून JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणतात त्याला, तर किंवा न्हावा सुद्धा म्हणतात. तर हे बंदर नंतर उभारलेलं होतं आणि आता हे जे न्हावा बंदर आहे ते भारताचं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट आहे. आणि एक नव्यानं विकसित केले जाणार एक बंदर आहे, त्याचं नाव काय? वाढवण बंदर आहे पालघरमध्ये. याला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकतं. इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा प्रश्न विचारायचे चान्सेस आहे यामध्ये. वाढवण बंदरावर खूप फेमस आहे ते, पाठ करा त्याला. रायगडमध्ये कोणते? मुरुड. मुरुड जंजिराच्या अँगलने तुम्ही लक्षात ठेवू शकता. रायगडमध्ये श्रीवर्धन आहे. श्रीवर्धन सुद्धा रायगडमध्ये. रेवस, अलिबाग. रेवस पाठ नाही झालं तरी चालतंय. अलिबाग कुठे आहे? रायगडमध्ये आहे. मांडवा रायगड स्वतः आहे. आणि एक दिघी पोर्ट आहे. तर हे दिघी पोर्ट सुद्धा कुठं? रायगडमध्ये आहे. आणि दिघी एक पोर्टच्या अँगलने नाही परंतु दिघी हा वेगळ्या अँगलने इकॉनॉमिक्समध्ये काहीतरी क्वेश्चन आला होता. दिघी त्याच्यामध्ये ऑप्शन होतं आणि ते बरोबर सुद्धा होतं. तर ते तुम्ही एकदा बघून घेऊ शकता इकॉनॉमिक्समध्ये. दक्षिण कोकणामध्ये काय? जयगडची खाडी ऑलरेडी बघितलं आपण. शास्त्री आणि बुवा किंवा शास्त्री बुवांचं जय म्हणतो आपण. जयगडची खाडी बघितली. तसं जयगड जे बंदर आहे तर हे सुद्धा रत्नागिरीमध्ये आहे आणि रत्नागिरी स्वतः आहे. म्हणजे याच्यात पाठांतराचा एवढा मोठा मुद्दा नाही त्याच्यामध्ये. सिंधुदुर्गमध्ये देवगड आहे. आता देवगड बघितलेलं आहे आपण ऑलरेडी. तिची खाडी पण आहे. मालवण. मालवण ऑलरेडी PYQ आला आहे 2-3 वेळेस. मग मालवण आहे. आणि रेडी बंदर हे खूप फेमस आहे. रेडी जे बंदर आहे ना त्याच्यामध्ये काय केलं जातं की आपण जे काही लोह खनिज काढतो आपण ह्या भागामधून खास करून विदर्भ साईडने किंवा आजूबाजूला इथे या साईडने सुद्धा, तर आपण काय करतो की लोह खनिज निर्यात करायचं काम करत असतो आणि ते शक्यतो काय करतो आपण जपानला पाठवतो. आता आपण लोह खनिज निर्यात करतो म्हणजे आपण काही लई मोठी गोष्ट नाही करीत. म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारे निगेटिव्ह आहे. म्हणजे आपण लोह खनिज कच्चा माल पाठवायचं जपानला आणि ते काय करते त्याच्या कार्स तयार करून आपल्याला डबल एकदा निर्यात करते. म्हणजे ते निगेटिव्ह आहे आपल्यासाठी ॲक्च्युली जर बघितलं तर. पण ठीक आहे, आपला एवढा आणखी प्रोग्रेस झालेली नाही आहे. प्रोग्रेससाठी आपल्याकडे खूप मोठा वाव आहे. मग PYQ ऑलरेडी आला आहे. सिंधुदुर्गमधील रेडी बंदर जे लोह खनिजाच्या निर्यातीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. PYQ कधी आला एक्झॅक्ट माझ्या लक्षात नाही परंतु तुम्हाला असं वाटतं की PYQ आलेला आहे. जरी नसायला आला ना तरी तो खूप इम्पॉर्टंट आहे, त्याला स्टार करून ठेवायचं आहे आपल्याला. आता पश्चिम घाट आहे. तर हा काय सर्वात मोठा किंवा प्रमुख जलविभाजक आहे. याच्यावर प्रश्न आला आहे आणि सोपं आहे. जलविभाजक म्हणजे कसं असतं की हा घाट आहे. याने काय केलं, ह्या नद्या आणि ह्या नद्या विभागण्याचं काम केलेलं आहे. असं नाही होणार की एक नदी इथं उगवून पावली ती इथून इकडं आली मराठवाड्यात, असं शक्यतो होणार नाही की नाही.
ते विभाजनाचं काम करतात ते. तर मग प्रमुख जलविभाजक जर विचारलं महाराष्ट्रामध्ये तर तो सह्याद्रीच असेल, ना की म्हणजे अजिंठा वेरूळ किंवा मग सातपुडा पर्वतरांग वगैरे अशा काही पर्वतरांगा नसणार आहे. ते काय ते एक प्रकारे दुय्यम विभाजक आहे. महाराष्ट्रासाठी प्रमुख जलविभाजक कोणता? सह्याद्रीच हा आहे. आता पर्वताचे स्वरूप काय? महाराष्ट्रात पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणतात. ठीक आहे, लांब पोराला माहिती आहे. हा एक ठोकळा किंवा गट पर्वत आहेत, वरच बघितलं आपण त्याला. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील नद्यांचे 2 मुख्य भाग करते. कोकणामधून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या असतात आणि पठारावरून वाहणारे काय पूर्व वाहिनी नद्या आहे. हा काय पठाराचा भाग आहे. भारतातील एकूण लांबी किती? 1600 किलोमीटर आहे. आता रेंज म्हणजे अंदाजे 1600च्या आसपास आहे असं लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्यापैकी महाराष्ट्राची लांबी किती आहे? 650 किलोमीटर आहे. तुम्हाला आधीच सांगितलं एक्झॅक्ट आकडा तुम्हाला कदाचित इथे भेटणार नाही. आयोगाने 440 किलोमीटर हे सुद्धा बरोबर दिलं आहे. नेक्स्ट टाईम लक्षात ठेवा, जर 650 किलोमीटर आलं तरीसुद्धा त्याला बरोबर घ्या. म्हणजे त्याला तुम्ही डायरेक्ट चुकीचं नका करू बरं का. 650 किलोमीटर साधारणतः लांबी आहे आणि आयोगाने हे 440 दिले म्हणून आपण याला सुद्धा पाठ करणार आहोत. मग महाराष्ट्रात याचा विस्तार जो असतो उत्तरेला नवापूरपासून दक्षिणेला चंदगडपर्यंत आहे. ठीक आहे, चंदगडपर्यंत आहे. चंदगड सर्वात दक्षिणेकडचा तालुका आहे, आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितलं. मग नवापूरपासून काय चंदगडपर्यंत आहे. आता सह्याद्रीची उंचीचा अँगलने जर विचार केला, सह्याद्रीची एक खासियत आहे बघा. जर तुम्ही भारताच्या अँगलने सह्याद्री जर बघितला, आता तुम्ही जर भारताच्या अँगलने सह्याद्री जर बघितला तर इथं उंची कमी आहे, परंतु साऊथकडे जायच्या टायमाला उंची वाढत जाते. आता दोडाबेट्टा शिखर किंवा अन्नाईमुडी कुठे साऊथला आहे. मग अन्नाईमुडी हे सह्याद्रीमधलं सगळ्यात जास्त उंचीचं शिखर आहे. हे आपण बघितलेलं आहे, म्हणजे आपण लेक्चरमध्ये नाही परंतु तुम्ही कुठेतरी अभ्यासामध्ये वाचला असणार आहे आणि 100% वाचला असेल ते. मग सगळ्यात जर उंचीचं जर अन्नाईमुडी जर दक्षिणेला, याचा अर्थ काय दक्षिणेला उंची जास्त आहे. आणि मग उत्तरेच्या अँगलने जर विचार केला उत्तरेला उंची थोडी कमी आहे. म्हणजे भारताच्या अँगलने जर विचार केला तर भारतामध्ये उत्तरेला उंची कमी आहे सह्याद्रीची आणि दक्षिणेला केरळ तमिळनाडूच्या भागामध्ये काय जास्त आहे. कारण का ते आपण अन्नाईमुडीसारखे शिखरं बघतो, त्यांची उंची काय सगळ्यात जास्त आहे. दोडाबेट्टा 2 नंबरला, अन्नाईमुडी 1 नंबरला आहे. आता महाराष्ट्राच्या संदर्भात जर बघितलं तर ही जी उंची आहे हे एकदम उलटं होतं. महाराष्ट्रामध्ये कळसुबाई नगरमध्ये आहे. मग इथं कुठंतरी नगरमध्ये कळसुबाई आहे. मग आता कळसुबाई वरच्या साईडला आहे, परंतु खालच्या साईडला काय महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची काय होती? कमी होत जाते. आता उत्तरेला कळसुबाई म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये उत्तरेला सर्वात जास्त उंची आहे आणि दक्षिणेला काय उंची कमी कमी होत जाते. म्हणजे लहान लहान शिखरं कुठे? दक्षिण साईडला आहे. हा फरक तुम्ही लक्षात ठेवा. हा फरक तुम्हाला गोंधळात पाडू शकतो. म्हणजे भारतामध्ये काय साऊथला सगळ्यात जास्त उंची आहे आणि महाराष्ट्राचा विचार जर केला तर नॉर्थला सगळ्यात जास्त उंची आहे. आता रुंदीमधील फरक, सह्याद्रीची रुंदी उत्तरेला जास्त आहे आणि दक्षिणेकडे जाताना ती काय निमुळती होत जाते. ऑलरेडी सांगितलं तुम्हाला कोकण किनारपट्टी कशी आहे अशी असते, निमुळती होत जाते साऊथला. तसंच सेम आहे सह्याद्रीचं पण काय उत्तरेला जास्त वाईड आहे, सह्याद्री उत्तरेला असा आहे आणि दक्षिणेकडे काय बारीक बारीक होत जातो. आणि यामुळेच काय होतं की महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त उंच शिखर जी असतात ती उत्तर भागामध्ये आढळतात. हे आपण बघितलं. कळसुबाई 1646 पाठच ठेवायचं. 1646 काय तर त्याची उंची आहे. काही जमतात सर काय ते. उत्तर महाराष्ट्रातले प्रमुख मार्ग बघायचे. अजिंठा घाटामध्ये जळगाव आणि संभाजीनगर आहे. ठीक आहे, औरंगाबाद देवीची संभाजीनगर करा तिथं. औटरम घाट धुळे आणि संभाजीनगरमध्ये आहे. औटरम घाट जो आहे तो ॲक्च्युली जळगाव आणि संभाजीनगरच्या बाउंड्रीवर आहे औटरम घाट. तर याच्यावर प्रश्न विचारला होता आणि मला नाही वाटत इथं ह्या अँगलने असा क्वेश्चन विचारला जाईल की 52 क्रमांक किंवा मग औटरम घाट कोणत्या कोणत्या ठिकाणाहून जातो. तर आपण त्याला त्यांनी नॅशनल पार्क करून दिलं, परंतु आपण त्याला एक सँक्च्युरीच्या अँगलने लक्षात ठेवू शकतो की संभाजीनगर आणि जळगावच्या सीमावर आहे. मग धुळे येऊन द्या किंवा नंदुरबार येऊन द्या, याला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की एक रस्ता आहे तो पुढं पण जाऊ शकतो ना, मग कुठं पण येऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. लळिंग घाट जो असतो तो धुळेमध्ये आहे. मी धुळिंग लळिंग असं पाठ केलं थोडं वेगळं वाटेल, तर तुम्ही असं पाठ करू शकता त्याला, लळिंग घाट. बाभुळण घाट असतो तर तो सटाणापासून ते डांग प्रदेश आहे गुजरातमधला, तिथपर्यंत आहे. ठीक आहे, ते पाठ नाही गेलं तरी चालतंय. शीरघाट ॲक्च्युली शीर नावाच्या टेकड्या आहे ॲक्च्युली, शिरसाल कदाचित, तर त्या नाशिकमध्ये असतात. मग शीरघाट कुठे? नाशिकमध्येच आहे. आणि थळघाट कुठे? थळघाट जर बघितलं तर तो नाशिक आणि मुंबईमध्ये आहे. मी याला नाथुम म्हणून पाठ केलं तर, म्हणजे नाशिक नाथुम म्हणजे ना म्हणजे नाशिक, थू म्हणजे थळघाट, म्हणजे मुंबई, असं पाठ केलं होतं. तर आपण पाठ कोणते करायचे घाट? हे लळिंग घाट पाठ करायचा प्रयत्न करू. नाशिक आणि धुळे, धुळिंग लळिंग म्हणून पाठ केलं तर मी. त्यानंतर शीरघाट आहे ते कुठे? नाशिक आणि जव्हारा जोडायचं काम करतो. आणि थळघाट याच्यावर PYQ आला आहे, हा तर पाठच पाहिजे वरच्यापेक्षा पण.
मग हा कुठं नाथुम म्हणून पाठ केलं आहे नाशिक आणि मुंबईमध्ये. आणि थळघाटाचं दुसरं नावसुद्धा विचारलेलं आहे. म्हणजे काय की थळघाट दिलं आहे कोणत्या ठिकाणाला जोडतो, परंतु असं दिलं आहे कसारा घाट कोणत्या ठिकाणाला जोडतो, तर तो सुद्धा प्रश्न आलेला आहे. तो कोणाला जोडतो, नाशिक आणि मुंबईला जोडतो. त्यानंतर बोर घाट बघायचा आपल्याला. आता मी कसं पाठ केलं याला की बोर जर झालं तर मुलं काय करतात, पुणे आणि मुंबईला जातात, म्हणजे काय मेन सिटीला जातात. मग बोर घाट कुठं, मेन सिटीला मुंबई पुणे. आणि एक चंद्या घाट आहे शहानूर ठाणेपासून अकोलेपर्यंत आहे. शहानूर ठाणे तर कुठं, अकोले. अकोले आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तुम्हाला आधी सांगितलं की अकोले जर आलं तर ते अहमदनगर किंवा अहिल्यानगरमध्ये आहे. अकोलेचं पाहून तुम्ही अकोला नाही मारून यावं, 1 नंबरलाच पहिलं कदाचित ऑप्शन आयोग देऊ शकतो. चंद्या घाट एवढा फेमस नाही आहे, परंतु फक्त त्याला काय करू शकता तुम्ही लिहून ठेवू शकता, परंतु पाठांतराचा मला नाही वाटत एवढा मोठा मुद्दा असेल. त्यानंतर माळशेज घाट कुठं, ठाणे नगरमध्ये. आता माळ किंवा ठाण म्हणू शकतो आपण त्याला, माळ ठाण गावठाण तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग ठाण म्हणजे ठाणे आणि नगर, ठाण म्हणजे काय ठाणे आणि नगरमध्ये आहे. माळशेज घाट कुठे, ठाणे आणि नगरमध्ये आहे. आणि त्यांनीच काय दिलं होतं, मुंबई कल्याण ओतूरमध्ये आहे. म्हणजे मुंबई कल्याण आणि ओतूर हा सुद्धा एक PYQ आहे, आपल्याला तो सुद्धा पाठ करायचा. आणि आयोगाने ठाणे नगर हे सुद्धा दिलं आहे, हे सुद्धा पाठ करायचं. एका घाटामधून 2 वेगवेगळे मोठ्या ठिकाणा जाऊ शकतात ना, असं थोडीच आहे की हा घाटामधून फक्त ह्याच ठिकाणाला जाईल, ते दुसऱ्या ठिकाणाला पण जाऊ शकतात ना ह्या घाटामधून पुढे जाऊन आणखीन. मग काय होऊ शकतं की असे वेगवेगळे ठिकाणं सुद्धा येऊ शकतात. फक्त तुम्ही बघायचं की मॅप काढून की हे ठिकाण हे बाजूला आहे का. मग मुंबई कल्याणमधून तर हा माळशेज घाट तर जातोच, परंतु आपण सुद्धा एक अंदाज लावून बघायचा की जाऊ शकतो का, जर वाटलं जाऊ शकतो की मी तो सुद्धा उत्तर असू शकतो तुमचं. म्हणजे फक्त एवढा फरक लक्षात ठेवा की माळशेज घाट नगर ठाणे देतील, असं नाही करणार की ते पुणे आणि सिंधुदुर्ग करून देते. मग एवढं जर केलं तर मग इथं कळायला पाहिजे आपल्याला इथे चुकलेलं आहे म्हणून. आता बोर झाल्यात काय करतो आपण, पुणे मुंबईला जातो, मग काय बोरघाट. आणि हिस्टॉरिकल बघितलं कल्याण आणि जुन्नरमध्ये काय, जुन्नर असो मुंबई कल्याण जरी आलं तरी चालतं किंवा जुन्नर कल्याण असलं तर ते पण ठीक आहे, परंतु आपण याला प्रायोरिटी देऊ. अशी नावं भरपूर होऊन जातील, मग तुम्हाला पाठांतराला प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण ठाणे नगर पाठ करू, मुंबई कल्याण ओतूर पाठ करू. नाणेघाट मग मी कसं पाठ केलं होतं, ॲक्च्युली हा नाणेघाटासाठी असेल हे पुढचं. आणि मग कल्याणचं जुनं नाणं म्हणून मी पाठ केलं होतं, कल्याणचं जुनं नाणं. काय कल्याण जुन्नरमध्ये काय नाणेघाट आहे. 7 अंकाळी ते पाठ नाही करायचं, नाणेघाटचा आहे ॲक्च्युली तो. त्याला आपण काय म्हटलं होतं, मी माळशेज घाट म्हणून सांगितलं होतं, पण तो ॲक्च्युली नाणेघाट आहे, कल्याणचं जुनं नाणं असं पाठ करू. भीमाशंकर घाट कुठं, पनवेल ते नारायणगाव मंचरपर्यंत आहे भीमाशंकर घाट, हायलाईट करून ठेवा बघता त्याला. चंदनापुरी घाट आहे तो कुठं, नाशिक आणि पुणे. चंदनापुरी घाट कुठं, नाशिक आणि पुणेच्या ठिकाणी आहे. ताम्हिणी घाट आहे तो कुठे, पुणे आणि माणगावमध्ये आहे. मी कसं पाठ केलं त्याला की जी काही आपली एक ॲक्ट्रेस आहे बघा, सई तावणकर म्हणून बघितलं असेल त्यांना, तर मी असं लक्षात ठेवलं की त्यांना पुण्यामध्ये मान आहे. मग ताम्हिणी घाट काय, ताम्हणकर यांना पुण्यामध्ये मान आहे. मग पुणे आणि माणगाव येते. वरंदा घाट जर बघितलं तर तो कुठे, महाड आणि भोर येथे आहे. आता यांनी मध्य कोकणामध्ये कोणते कोणते घाट येतात असं काहीतरी प्रश्न विचारला होता त्यांनी, त्यामुळे मी दिलेलं आहे. किंवा मग एक क्वेश्चन असा पण विचारला त्यांनी, उत्तर ते दक्षिण क्रम लावायचा. मग वरंदा घाट त्याच्या खाली पसरणी घाट आहे. मग वरंदा घाट कुठे, महाड आणि भोरमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करू आपण. आणि पसरणी काय, मी असं लक्षात ठेवलं आहे की आपण 5 वाईन जर पिलं कधी, मुले तर शक्यतो पिणार नाही, मुलं पिऊ शकतात. 5 वाईन जर पिल्या तर एखाद्याने काय होऊ शकतं, ते पसरण, ते म्हणजे काय झोपी जाईल ते एकदम. मग काय पसरणी घाट 5 गणी आणि वाई येथे आहे. कशेडी घाट मी कशेडी म्हणून पाठ केलं तर दापोली आणि महाडमध्ये. मग माझा खेड जरी आलं तरी चालतंय, ऑलरेडी एक घाट 2-4 ठिकाणी घेऊन जाऊ शकतो आपण, तुम्हाला आधीच सांगितलं. मग कशेडी घाट कुठं, कशेडी म्हणून पाठ केलं तर. मग कशेडी घाट काय, महाड आणि दापोलीमध्ये आहे, दापोली किंवा महाडमध्ये आहे. पार घाट किंवा रणतुंडी घाट असतो, ॲक्च्युली रणतुंडी झालं पण ते रणतुंडी घाट हा घाट फेमस आहे. मग पार घाट किंवा रणतुंडी घाट तर तो महाड आणि महाबळेश्वर येथे आहे. मी म्हणतो परंपार किंवा मग काय महापार असं लक्षात ठेवायचा प्रयत्न केला मी. मग म्हणजे महाड आणि महाबळेश्वर कुठे पार घाटमध्ये आहे. आणि काय आहे मोठे एकदम म्हणून काय रणतुंडी किंवा आपल्याला एक रडू येतं ह्या अँगल तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकतात. मग आंबेनळी घाट आहे तर तो कुठे आहे, महाबळेश्वर आणि पोलादपूर इथे आहे, परंतु आयोगाने काय महाड सुद्धा दिलं आहे. मग आपण हा पाठ करू, पहिले याला पाठ करू. आंबेनळी घाट कुठे, महाबळेश्वर आणि महाडमध्ये आहे. म्हणजे पारघाट आणि आंबेनळी घाट दोन्ही आयोगाचं म्हणणं आहे. काय म्हणजे पारघाटावर प्रश्न विचारला, पण आयोगाच्या अँगलने जर बघितलं तर महाबळेश्वर महाडमध्ये आंबेनळी घाट सुद्धा आहे.
म्हणजे काय करायचं तुम्ही, कधी कधी घाट एकदम जवळजवळ असतात, मग त्यावेळेस काय होतं की दोन ठिकाणे जोडण्यासाठी काय होऊ शकतं. आता इथं समज फॉर एक्झाम्पल असं लक्षात ठेवू की इथं महाबळेश्वर आहे, इथं महाड आहे, मग एक घाटीत आहे एक घाटीत आहे, काही जणांना वाटलं की ह्या घाटातून जायचं, काही जणांना वाटलं ह्या घाटातून जातं. मग काय होऊ शकतं की महाड आणि महाबळेश्वरला जोडणारे दोन वेगवेगळे घाट असू शकतात का, तर हो असू शकतात. तसंच इथं सुद्धा झालेलं आहे, महाबळेश्वर महाड किंवा तुम्ही महाबळेश्वर पोलादपूर असं सुद्धा लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, इथे शक्यतो बघू नका, कारण काय होतं इथे बऱ्याच ठिकाणी चुका झालेल्या आहे, त्याच्याकडे लक्ष न देऊ. त्यानंतर आता आपण दक्षिण विभागामध्ये बघू, एक कात्रज किंवा खंबाटकी घाट आहे. ज्यावेळेस पुणे सातारा जो मार्ग आहे ना, त्याच्यावर कात्रजवरून येणाऱ्या गाड्या असतात कात्रज रोडने, त्याचे काय करतात ते मुंबईला जात असतात. मग कात्रज घाट जो आहे तो पुणे सातारा मार्ग, मला एवढं माहिती आहे की कात्रजच्या गाड्या तिकडून येतात म्हणून, मुंबईकडे जर यायचं असेल तर. मग कात्रज घाट पुणे सातारा आणि खंबाटकी घाट कुठं, पुणे सातारामध्ये आहे. आता मी शक्यतो असं पाठ केलं आहे, तुमचं जर कोणी तारा असेल तर त्याने ऑफेंड व्हायचं काम नाही केले, आपण पाठांतरासाठीच बघतोय. मग मी असं लक्षात की तारा जी आहे ती पुन्हा काय केलेलं आहे, खंबा टाकून आलेली आहे. शक्यतो ऑफेंड नका हो, आपण पाठांतराच्या अँगलने त्याला बघू राहिलो. मग काय तारा पुन्हा काय करून आली, खंबा टाकून आलेली आहे. मग काय खंबाटकी घाट कुठं, पुणे सातारामध्ये आहे आणि इथं PYQ आलेला आहे. कुंभारली घाट हा चिपळूण आणि कराडामध्ये आहे. आता मी चिक्कू कुंभार म्हणून पाठ केलं होतं, तुम्ही पण तसं लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकता. कुंभारली घाट कुठं, चिपळूण आणि कराडामध्ये आहे. हातलोट घाट आहे दापोली आणि सातारामध्ये आहे. ठीक आहे, ते पाठ नाही केलं तरी चालतंय, पहिले प्रायोरिटी आपली PYQला द्यायची. आंबा घाट कुठं, कोल्हापूर रत्नागिरीमध्ये. मग मी कसं पाठ केलं आहे, आंबा घाट जर म्हणलं नव्हता आहे आंब्याची कोर, आंब्याची कोर ॲक्च्युली कोय असतं, पण आपण कोर लक्षात ठेवू. मग आंब्याची कोर, आंबा घाट म्हणजे काय, कोल्हापूर आणि रत्नागिरी. आणि आंबा घाट खूप वेळा दिलेलं आहे आणि आयोगाने आंबा घाटाऐवजी आंबोली घाट करून दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर आंबोली घाट चुकीचं आहे, आपल्याला आंब्याची कोरमध्ये आंबाचं लक्षात ठेवायचं आहे, आंबा घाट. गगनबावडा, आता सगळ्यात जास्त जे बघितलं ना, तर जे काही पावसाचे दिवस आहे, पाऊस नाही म्हणत, पावसाचे दिवस म्हणतो मी, पाऊस सगळ्यात जास्त आंबोलीला पडतो, परंतु पावसाचे दिवस गगनबावडा इथे सर्वाधिक आहे. कोल्हापूर आणि ते वैभववाडीपर्यंत गगनबावडा आहे, खारेपाटण किंवा वैभववाडीपर्यंत. याला प्रायोरिटी थोडी कमी देऊ, याला तर द्यायचंच नाही, परंतु याला कमी प्रायोरिटी देऊ. हनुमंते घाट आहे, हनुमंते घाट कुठं, कोल्हापूर कुडाळमध्ये आहे. आणि एकदा आयोगाने कणकवली सुद्धा दिलं आहे, म्हणजे आयोगाने दोन वेगवेगळे उत्तर दिले आहे, कोल्हापूर कुडाळ आणि कोल्हापूर कणकवली. आणि मला जर विचारलं ना, सगळ्यात एक नंबरचा प्रायोरिटीचा घाट कोणता आहे, जर आयोगाने सगळ्यात जास्त प्रश्न विचारले तो हनुमंते घाट आहे. 4 ते 5 वेळा प्रश्न विचारला त्याने फक्त आणि फक्त हनुमंते घाटावर. मग कोल्हापूर कणकवली किंवा कोल्हापूर कुडाळपर्यंत हनुमंते घाट काय, तर ह्या दोन ठिकाणा जोडायचं काम करतो. फोंडा घाट कोल्हापूर पणजी, कुठं फोंडा घाट म्हणजे काय, कोल्हापूर पणजी. कोप आहे ॲक्च्युली, ते कोप आला म्हणजे काय, फोंडा घाट, फोडलं एखाद्या काय कोप येतो, राग येतो, मग फोंडा घाट कोल्हापूर पणजी. कोल्हापूर पणजीमध्ये काय, फोंडा घाटमध्ये आहे. कोल्हापूर सावंतवाडी सुद्धा म्हणू शकता किंवा कोल्हापूर पणजी सुद्धा म्हणू शकता तुम्ही. परत इथं खाली फोंडा घाट परत एकदा आला, कोल्हापूर सावंतवाडी. आंबोली घाट कुठे, सावंतवाडी ते बेळगावपर्यंत आंबोली घाट आहे. याच्यावर PYQ आला आहे, PYQ आणखीन एक आला याच्यावर, वेंगुर्ला सावंतवाडी आणि निपाणी म्हणजे काय, हे सुद्धा ठिकाणी ह्या ठिकाणी येतात का, असा प्रश्न तुम्ही त्यावेळेस विचारून बघायचा. एक्झॅक्ट मार्क्स नाही याला जोडतच नाही काही नाही, तर त्यावेळेस काय, तर एक्झॅक्ट विचारायचा प्रयत्न म्हणजे काय, तुम्ही स्वतःला विचारायचं एक्झॅक्ट आन्सर आपल्याला पाहिजे असं काही नाही, त्याच्या आजूबाजूचं सुद्धा आन्सर असू शकतं. आंबोली घाट कुठं, सावंतवाडी आणि बेळगाव हे तर आलंच आहे, परंतु वेंगुर्ला सावंतवाडी आणि निपाणी हे सुद्धा पाठ करायचं. दिवे घाट कुठं, बारामती पुणे. मी याला काय म्हणलेलं आहे, याला मी बापूचा दिवा म्हणलेलं आहे. आपले जे बापू आहे महात्मा गांधी त्यांचा दिवा, मग दिवा घाट, बापूचा दिवा. त्यानंतर काही टॉपचे शिखर बघायचे आपल्याला, तर त्यामध्ये कोणते, आता कळसुबाई 1641 पाठच ठेवायचं. कळसुबाईची उंची किती आहे, 1641. आणि अहिल्यानगर इथे आहे, हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर तिथं साल्हेर हे 1567, आयोगाने 1467 करून दिलं आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. 1567 हे पाठ करायचा, आयोगाने 1467 करून दिलं आहे, जे की चुकीचं होतं. महाबळेश्वर 1438, ठीक आहे, याला प्रायोरिटी कमी देऊ आपण. महाबळेश्वर क्रमाने पाठ करायचा आपल्याला, याच्यानंतर हा क्रम विचारलेला आहे. तारामती याच्यावर सुद्धा क्रम विचारलेला आहे, मग हा याला क्रमाने पाठ करू, इथे पाठ नाही झालं तरी चालते, क्रमाने बघू. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, तारामती, त्यानंतर हरिश्चंद्रगड आहे. हरिश्चंद्रगड कुठं, हे अहिल्यानगर येथे आहे हरिश्चंद्रगड. आता कसा मी हसतो हे सगळ्यांनी पाठ केलेलं आहे. मग काय, कसा मी तारा हसतो रे, अत्रे सिंगने तिला विचारले. आपण ह्या अँगलने पाठ करायचं, काय, कसा मी तारा
हसतो रे अत्रे सिंगने तिला विचारले. म्हणजे काय कळसूबाई, साल्हेर, मी म्हणजे महाबळेश्वर, तारा म्हणजे तारामती. कारण हे कळत नाही बऱ्याच वेळेस, ही मदत आलं आहे बऱ्याच जणांची कसा मी हसतो एवढंच पाठ केलं मग ही तारामती मदत येतं हे लक्षात ठेवा. ह म्हणजे हरिश्चंद्रगड, हसतो, तारा रे म्हणजे काय तो म्हणजे तोरणा, तारा, कसा मी हसतो कसा मी तारा हसतो रे अत्रे सिंगने तिला विचारले. आता अत्रे किंवा सिंगी वगैरे पुढे येईन, आपण लगेच बघू. कसा मी हसतो तारा रे अत्रे सिंगने तिला विचारले. मग आता सप्तशृंगी त्यानंतर आणि हसतो तोरणा एक आलं. 1446वर प्रश्न विचारलेला आहे आणि सप्तशृंगी 16वर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर राजगडे, नंतर रायरेश्वर, मूल्यराय आणि त्र्यंबकेश्वर आहे. फक्त काय करू आपण आता, परत एकदा आपली जी ट्रिक आहे ती लक्षात ठेवू. कसा त्याला एकदा लिहूनच घेतो मी, याच्यात लिहिण्यापेक्षा एक पेन चेंज करतो, इथं लिहू. साईड लिहू ना. सा मी हसतो तारा रे का, कसा मी तारा हसतो रे, थोडं उलट झालं. त्याला पण आपल्या ट्रिकमध्ये घ्यायचा प्रयत्न करू. अगोदर घेतलं नव्हतं मी तर कधी, पण आता घ्यावं लागेल. कसा मी तारा हसतो राजा रे, कसा मी तारा हसतो राजा रे अत्रे सिंगने, ॲक्च्युली अत्रे सिंगने तिला विचारले. ही ट्रिक चांगली दिसत नाही इथं, परंतु तुम्हाला खूप काही मार्ग देऊन जाऊ शकते. कसा मी हसतो सगळ्याचे पाठ आहे, पण त्याच्यानंतरच काही पाठ नाही आहे, हे पाठ करायचं आहे तुम्हाला. मग आता कसा म्हणजे कळसूबाई 1 नंबरला, याला परत एकदा आपण बुक रिडिंगमध्ये घेऊ. कसा म्हणजे काय, क म्हणजे कळसूबाई, सा म्हणजे साल्हेर, मी म्हणजे काय महाबळेश्वर, तारा म्हणजे तारामती, कसा मी तारा हसतो हरिश्चंद्रगड, स म्हणजे काय सप्तशृंगी, कसा मी तारा हसतो तो म्हणजे तोरणा, राजा रे, राजा म्हणजे काय राजगड, राजा रे म्हणजे काय रायरेश्वर, याला रे म्हणू शकता तुम्ही, राय किंवा रे. कसा मी असतो राजा रे अत्रे सिंगने, म्हणजे काय तुम्हाला सांग कुठून आला माझा, हे अस्तंभा ॲक्च्युली बघा, याला अस्तंभा 13-25 ही उंची पण त्याची पाठ करून ठेवा. कसा मी तारा हसतो राजा रे अत्रे सिंगमध्ये काय म्हणजे अस्तंभा, त्रे म्हणजे काय त्र्यंबकेश्वर, अत्रे सिंगने, सिंग म्हणजे शिंगी लिहून ठेव तिथं. कसा मी तारा हसतो राजा रे अत्रे सिंगने तिला विचारले, तिला म्हणजे काय तौला पण लिहून ठेवा. आणि विचारले म्हणजे काय हे वैराट आहे लास्टचं. आपल्या काय आपण मोर दॅन 10 पाठ केले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पाठ करू आपण शीघ्र आणि क्रमाने. तर ही ट्रिक काय करायचं, तुम्ही पाठच ठेवायची. ही काय याच्यावर कसा जरी अवघड प्रश्न विचारला तर तो तुमचा बरोबर आहे, बाकीचा चुकलेला असेल. मग काय त्र्यंबकेश्वरची उंची किती 1304 आहे, याच्यावर पिवाई काढलाय, परंतु उंची शक्यतो पाठ न करू, आपण क्रम पाठ करू राहिलो. म्हणजे काय याच्यावर जे उंची आहे त्याच्यावर जोड्या लावावर क्वेश्चन आला आहे, पण आपल्याला क्रम जरी माहीत असेल तरीसुद्धा आपल्या जोड्या लावा टॅकल होतं. मग अस्तंभाची उंची पाठ करायचा प्रयत्न करू. 13-25 वैराट किती 1177 आहे. अस्तंभ जे तर ते सातपुडा पर्वतरांगे आणि हे महाराष्ट्रामधील सातपुडामधील सर्वाधिक उंचीचं शिखर आहे. आणि जे वैराट आहे हे अमरावतीमधील सर्वात जास्त उंची शिखर आहे, गाविलगड टेकड्यामध्ये आहे. याला एकदा कट करून घेतो मी, परंतु तुम्ही याला लिहून घ्या. ठीक आहे, कट होत नाही सध्या ते. महाराष्ट्र पठाराची निर्मिती जर बघितलं, महाराष्ट्र पठाराची निर्मिती सुमारे 135 ते 70 दशलक्ष वर्षापूर्वी झालेली आहे. आयोगाने हा क्वेश्चन हॅश केला होता, परंतु याची रेंज जी ह्या अँगलने लक्षात ठेवा आणि याला तुम्ही हायलाईट करून ठेवा. याच्यावर क्वेश्चन आला आहे, PYQ आलेला आहे, परंतु आयोगाने काय केलं तो क्वेश्चन हॅश केलेला होता. त्याची निर्मिती कशी झाली, पठाराची भ्रंशमूलक ज्वालामुखीच्या उद्रेकामधून निर्मिती झाली आहे. फिशर व्हॉल्कॅनिक इरप्शन. फिशर म्हणजे काय असतं, हे जे चिरा दिसतात ना याला फिशर म्हणतात. हे मग फिशर म्हणजे काय जमिनीला भेगा पडलेला आहे आणि लावारच बाहेर आला आहे. आणि आपल्याला सवय काय झाली की आपल्याला असा एक व्हॉल्कॅनो बघण्याची सवय झाली आहे आणि एका सेंटरमधून असा एक काही जाळ बाहेर पडतो ही सवय झाली आहे. परंतु आपलं जे दख्खनचे पठार आहे तर ते काय पठाराला भेगा पडलेले आहे, अशा वेगवेगळ्या तिकड्या वेगवेगळ्या, आणि नंतर तो लावारस आलेला आहे बाहेर. म्हणूनच तर आपली जी मृदा आहे दख्खन पठारामधली
ती काळी कापसाची मृदा किंवा काळी मृदा का बरे, कारण की लावा रस आलेला आहे तिथं. आणि लाखो वर्ष चाललेल्या या प्रक्रियेमुळे पठारावर लावा रसाचे तब्बल 29 थर साचलेले आहे. आता आपण 29 शक्यतो आकड्याला प्रायोरिटी देणार नव्हतो, परंतु द्यायची गरज एवढी आहे की हा जो आकडा आहे तर तो आपल्या सौदी सरांच्या पुस्तकामध्ये दिसतो आपल्याला, म्हणून याच्यावर कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याला हायलाईट करून ठेवू आपण. हा संचय प्रामुख्याने काळ्या पाषाणाचा म्हणजेच बेसॉल्ट खडकाचा झालेला आहे. ठीक आहे, बेसॉल्ट खडकावर क्वेश्चन आलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. कशाचा संचय झाला आहे की आपल्याला लावा रसा संचय झाला आणि बेसॉल्ट खडकाचा किंवा बेसॉल्ट खडक तयार झालेला आहे. बेसॉल्ट म्हणजेच काय, दुसरं तिसरं काही नाही, तो लावा रसाचाच एक प्रकारे काय पुढचं स्वरूप आहे. भौगोलिक विस्तार आणि महत्त्व. आता महाराष्ट्राची जी आपण रुंदी बघितली होती, तर ती पठाराच्या अँगलने जर बघितलं तर ती 750 किलोमीटर पठारामध्ये रुंदी आहे आणि उत्तर दक्षिण लांबी जी आहे ती 700 किलोमीटर आहे. याला हायलाईट करून ठेवा तुम्ही, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सरासरी उंची किती, 450 आहे. साधारणतः सरासरी उंची 450 आहे. ते 500 म्हटले तरी ठीक आहे, साधारणतः 500 सुद्धा येऊ शकते. एक्झॅक्ट आकडा आपल्याला तिथे गरजेचा नाही आहे. उत्तराची दिशा कशी आहे याच्यावर प्रश्न विचारला जाईल. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार जो आहे तो आग्नेयेकडे आहे. म्हणजे काय, असा उतार आहे म्हणून तर आपल्या जे काही नद्या आहेत त्या कशा वाहतात, अशा वाहतात का, अशा थोडीच वाहतात इकडे उगम पावला त्यानंतर इकडे निघून गेली, तसं नाही. सर्वसाधारण आता आपले जे आहे तर अशा वाहतात, कारण का हा भाग थोडा वर आहे, हा भाग खाली आलेला आहे. त्यासोबतच हा भाग थोडा वर आहे आणि हा भाग खाली आलेला आहे. मग हा पण खाली आहे, हा पण खाली आहे, याचा अर्थ नद्या ह्या साईडला वळलेल्या असतील. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का तुम्हाला. मग तो तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली असेल तर तो बरोबर येऊन जाईल. उत्तराची दिशा बघितली आपण. यामुळे काय, असा उत्तर असल्यामुळे गोदावरी, कृष्णा, भीमा यांच्यासारख्या नद्या ज्या आहेत ते पूर्व आणि आग्नेय दिशेने वाहतात. राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी तब्बल 90% क्षेत्र जे आहे तर ते फक्त आणि फक्त महाराष्ट्र पठाराने व्यापलेलं आहे. 90% आपण आकडा पाठ करायचा प्रयत्न करू. आता प्राकृतिक रचना काही बघू. कोकण किनारपट्टी 720 किलोमीटर लांबी, तुम्हाला 877 सांगितलेलं मी, ती पाठ करायचा प्रयत्न करा. आणखी सुद्धा 720 जरी आहे तरीसुद्धा बरोबरच म्हणायचं. परंतु आता जर त्यांनी क्वेश्चन जर विचारला आणि 720 आणि 877 दोन्ही जर ऑप्शनमध्ये असेल तर नवीन लांबीनुसार तुम्हाला 877 मारणं आहे. कोकण किनारपट्टीची लांबी किती, 877 किलोमीटर आहे. रिया प्रकारची किनारपट्टी PYQ बघितला आपण, तो प्रमुख जलवाहतूक बंदरे वगैरे आहे, खाड्या वगैरे बघितल्या आपण. पश्चिम घाटाची लांबी 650 किलोमीटर किंवा 40-40 आयोगाने दिली, आपण ती सुद्धा लक्षात ठेवायचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, पाठ करायची गरज नाही की नाही, आपण वर बघितलं. बेसॉल्ट खडकाचे 40 थर. ॲक्च्युली थर शक्यतो पाठ नव्हतं करणार, पण तुम्हाला आधी सांगितलं की सौदी सराच्या पुस्तकामध्ये 29 दिसतात, म्हणून आपण तो आकडा प्रायोरिटी देऊ. इथं सुद्धा काय 40 ऐवजी 29 करून टाका तुम्ही. 90% भूभाग वगैरे आपण बघितला. त्यानंतर महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगा काही बघायचे. त्या अगोदर मी एकदा पाणी पिऊन घेतो. आता माउंटन रेंजेस बघायचे आपल्याला. सर्वात उत्तरेच्या अँगलने जर बघितलं तर सातमाळा अजिंठा आपल्याला उत्तरेला दिसते. ह्या साईडला सातपुडा आहे, नंतर सातमाळा अजिंठा असते. इथं नावावर जाऊ नका, कारण की इथं नाव टाईप होत नाही काही नाही आणि मराठीमध्ये तर होतच नाही ते शक्यतो, त्यामुळे इथं नका जाऊ. आता बघा, हे मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. सातपुडा पर्वतरांगे, सातमाळा अजिंठा आहे, त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आहे. हे सातमाळा इथं खाली दिलं, पण ॲक्च्युली सातमाळा अजिंठा इकडे आहे. हरिश्चंद्र बालाघाट त्याच्या खाली आणि त्याच्या खाली शंभू महादेव पर्वतरांग आहे ह्या साईडला. तुम्ही असं मॅप काढू शकता आणि इथं सातपुडा द्यायचा. इथं आपल्याला सातमाळा अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव आहे. मग या तिन्ही रांगा राज्याचे हवामान आणि नद्याचे खोरी यांचे विभाजन करतात. ओके, प्रमुख विभाजन आपण बघितलं, सह्याद्री करत असतं. जलप्रवाहाचं प्रमुख विभाजन कोण करेल, सह्याद्री करेल. आणि बाकीचं विभाजन ह्या 3 रांगा करतात. आता सातमाळा अजिंठा रांग जे तर नाशिकमध्ये तौला, मी म्हणलो होतो ना, अत्रेय सिंगने तिला विचारले, तिला म्हणजे का तौला विचारले, वैराट त्याच्यानंतर आपल्या ट्रिकमध्ये आहे तौला. मग तौला इथून जर बघितलं तर ती यवतमाळ बुलढाण्यापर्यंत जाते. मग आता ही जी अजिंठा रांग आहे तर अजिंठा डोंगर रांग पश्चिम घाटामधून चांदूर डोंगराच्या माध्यमातून निघते, असा PYQ आलेला आहे आणि हा पाठ करायचा आपल्याला. अजिंठा डोंगर रांग काय, पश्चिम घाटामधून चांदूर डोंगराच्या माध्यमातून निघते, हा PYQ पाठ करायचा. आता उत्तरेकडे जो भाग जातो तो निर्मल डोंगर रांग, त्याला निर्मल म्हणतात आणि ती नांदेडमध्ये आहे. आणि दक्षिणेकडे जे आहे अजिंठ्याचा भाग तर त्याला पुसद रांग म्हणतात आणि ते यवतमाळमध्ये आहे. याच्यावर सुद्धा PYQ आलेलं आहे, हे पाठ करा. निर्मल रांग आणि पुसद रांग जे त्या अजिंठाच्याच भाग आहे किंवा अजिंठाचेच 2 वेगवेगळे भाग तयार होऊन त्यांना दिलेली नावे आहेत. मग निर्मल रांग कुठं, नांदेडमध्ये, आणि पुसद रांग म्हटलं तर कुठं, यवतमाळमध्ये आहे. सातमाळा ही एक रांग प्रामुख्याने नाशिकमध्ये स्थित आहे आणि या रांगेच्या उत्तरेला मालेगावचे पठार वसलेले आहे.
ठीक आहे. मालेगावचे पठार कुठं? नाशिकमध्ये आहे, एवढं लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. आणि मालेगाव तालुका कुठेही आपण बघितलं तर तो नाशिकमध्येच आहे. हरिश्चंद्र बाळाघाट रांगे त्याचा विस्तार बघू आपण. रांगेचा विस्तार जो आहे प्रामुख्याने अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि हरिश्चंद्रगड आणि पठार, हरिश्चंद्रगडच्या दक्षिण पश्चिमेला प्रसिद्ध असे अहिल्यानगरचे पठार वसलेले आहे. आणि बालाघाट डोंगर रांग बघितलं तर बालाघाट डोंगरांच्या पश्चिमेला एक बालाघाट पठार वसलेले आहे. ठीक आहे. यांचे नावं सेम आहे पठाराचे, त्याच्यामुळे इथं पाठांतराचा मुद्दा नाही राहणार. याचं ऐतिहासिक महत्त्व काय असू शकतं? छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे शिवनेरी किल्ला, ते सुद्धा कुठं? ह्याच रांगेमध्ये आहे. आपण एवढं लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. त्यानंतर शंभू महादेव पठार आणि साताऱ्यामधील काही कनेक्शन बघायचं आपल्याला. महाबळेश्वरपासून आग्नेयेकडे सातारा, सांगली, नंतर कर्नाटकामधून ही शंभू महादेव रांग पुढे निघून जाते. आता साताऱ्यामध्ये जर बघितलं तर सीतामाई डोंगर जे आहे ना ते पूर्वेच्या साईडला ॲक्च्युली ह्याच रांगेमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर आगाशिव डोंगर आहे, आगाशिव हिल्स आहे. आपण जेव्हा हिल्स बघू आपण यांना डिटेलमध्ये बघू. बामनोली रांगे एक दक्षिण उत्तरेला जर बघितलं तर सर्वात जास्त नॉर्थला कोणतं? बामनोलीला. आणि येवतेश्वर सर्वात पश्चिमेला आहे. याच्यावर काय होऊ शकतं? एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे डोंगर कुठे? हे साताऱ्यामध्ये आहे. आणि सीताबाई जे तर ॲक्च्युली हे पुणे साईडला आहे. याला प्रायोरिटी आपण पुणेमध्ये देऊ शकतो. जर पुणे नसेल तर सातारा मारून येऊ आपण, परंतु पुणेमध्ये सीताबाई डोंगर ॲक्च्युली आहे. हे काय सातारा ईस्टला आहे, त्या अँगलने पण आपल्याला कळू शकतं. पाचगणी हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर हे सुद्धा साताऱ्यामध्ये आहे. त्याला टेबल लँड म्हणले जातं. बघा, टेबल लँड म्हणजे काय म्हणलं जातं? पाचगणीला म्हणलं जातं. हे लक्षात ठेवा. टेबल लँड म्हणजे काय असतं की हा एक प्रकारे पर्वत आहे आपला, परंतु म्हणजे ही साय झाली खालची जमीन आणि हा उठाव आलेला भाग आहे. आणि टेबल लँडचा अर्थ होतो हा जो भाग आहे वरचा तर तो असा नसून तर तो असा आहे, म्हणजे टेबलप्रमाणे आहे, म्हणून याला काय म्हणतात? टेबल लँड म्हणतात. आणि तिथे काय ते एक दुर्मिळ प्रकारची फुलं येत असतात तिथं त्या टेबल लँडमध्ये. त्यानंतर उत्तर दक्षिण नदी आणि डोंगर रांगाचा क्रम जर बघितला तर सर्वात काय उत्तरेला तापी नदी आहे. आणि याच्यावर एक खूप वेळा प्रश्न विचारला आहे, 1760 म्हणलं तरी काही हरकत नाही. तर सर्वात उत्तरेला तापी नदी आहे. त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे, म्हणजे तापी नदी, नंतर सातमाळा अजिंठा डोंगररांग, नंतर परत एकदा गोदावरी नदी, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, नंतर भीमा नदी, शंभू महादेव डोंगररांग आहे, आणि त्यानंतर कृष्णा नदी वाहते. याच्यावर प्रश्न खूप वेळा विचारलेले, म्हणून तुम्हाला हे पाठ करून ठेवायचे आहे. तापी नदी काय? अजिंठा आणि डोंगररांग ही मधात आहे. कशाच्या? तापी आणि गोदावरीच्या. हरिश्चंद्र बालाघाट रांग कशाच्या मधात आहे? गोदावरी आणि भीमा नदीच्या मधात आहे. आणि शंभू महादेव डोंगररांग कशात आहे? भीमा आणि कृष्णा नदीच्या मधात आहे. त्यानंतर सातपुडा पर्वत एक भौगोलिक परिचय जर बघितलं तर सातपुडा जे आहे ना तर सात म्हणजे काय? सात म्हणजे 7 आणि पुडा म्हणजे काय? पुडा म्हणजे घड्या असतात, ॲक्च्युली फोल्ड्स असतात, म्हणजे 7 घड्या पडून ही पर्वतरांग तयार झालेली आहे असा त्याचा अर्थ आहे. मग काय शक्यतो हा जो पर्वतरांग आहे त्याचा काय आकार कसा आहे? हा आपल्याला चंद्रकोरीसारखा दिसतो, क्रेसंट सारखा दिसतो, हा असा आकार आहे. मग असं विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या रांगेचा आकार हा क्रेसंट किंवा चंद्रकोरीसारखा दिसतो? तर तो कशात दिसतो? सातपुडा रेंजचा दिसतो. आता पूर्वेकडील अमरकंटकपासून पश्चिमेकडे काय रतनपूर गुजरातमधलं तर तिथपर्यंत सातपुडा ही रांग पसरलेली आहे. आता सातपुड्याच्या वर कोणते? नर्मदा, आणि त्याच्या खाली कोणते? तापी, म्हणजे काय नर्मदा, आणि त्यावर विंध्य पर्वत रांग आहे, हे पण लक्षात ठेवा बरं का. विंध्य पर्वत रांग वर, त्यानंतर नर्मदा मधात, आणि त्याखाली सातपुडा, नंतर तापी आहे. आणि तापी नंतर आपण ते बघितलं. मी कसं लक्षात ठेवलं आहे की वी न सातामाळा असं लक्षात ठेवलं होतं. वी न सा माळा गो ह भी म कृ. आता वी न सातामाळा, वी म्हणजे काय? आता हे जे इकडच्या साईडला लिहिलेले ना हे सगळे पर्वतरांग आहे मी लिहिलेले. मग काय वी म्हणजे विंध्य पर्वत आहे, आणि त्याखाली काय नंतर नर्मदा येते मधातून. नंतर काय सातपुडा, सा म्हणजे सातपुडा आहे, सातपुडा रेंज इथं आली ना. आणि मग त्याच्यानंतर कोणती नदी येते? ही सातपुडा रेंज आहे. वी न सातामाळा. मी परत एकदा काय करतो, त्याला एकदम चांगला लिहून घेतो. हे पॉईंटरने लिहिल्यानंतर ते आपाप निघून जातं. परत एकदा आपण काय करू, एक लिहिण्याच्या मोडवर येऊ. लिहून घेऊ आपण लगेच त्याला. एक मिनिट हां. वी न सातामाळा गो ह भी म कृ. आता इकडच्या साईडचे काय? हे सगळे पर्वतरांग आहे. मग इथं ही विंध्य पर्वतरांग आहे, नंतर येते नर्मदा, नंतर ही सातपुडा पर्वतरांग आहे, नंतर येते तापी,
इथं लक्षात ठेवा तापी. विन सा म्हणजे सातपुडा आणि ता म्हणजे तापी. माळा म्हणजे काय असतं? माळा म्हणजे काय? 7 माळा. हे 7 माळा. गो म्हणजे गोदावरी. ह म्हणजे काय? हरिश्चंद्र बालाघाट. हे हरिश्चंद्र बालाघाट आणि ही मधातून गोदावरी आहे. भीम म्हणजे काय? भीमा. आणि म म्हणजे काय? शंभू महादेवजी रांगे. याला महादेव म्हणून लक्षात ठेवलं आहे तुम्ही. शंभू महादेव लक्षात ठेवा. महादेव. आणि कृ म्हणजे काय? कृष्णा. हा क्रम पाठ करायचा. तुमचे प्रश्न कधीच चुकणार नाही घेण्या. हा क्रम पाठच करून ठेवा तुम्ही. त्यानंतर होप तुमचा आता क्रम म्हणजे असं ह्या अँगलने तुम्ही लक्षात ठेवू शकतात. त्यानंतर आता हे जे सातपुडा पर्वतरांग आहे त्याच्यात दक्षिणेकडे जो उतार आहे तर तो एकदम तीव्र आहे आणि उत्तरेकडचा उतार कसा आहे? मंद आहे. म्हणजे ही सातपुडा रांग आहे इकडं उतार जो आहे इकडच्या साईडला तर तो काय एकदम एक मंद उतार आहे. म्हणजे इकडे पठार वगैरे आहे. परंतु दक्षिणेकडच्या अँगलने जर विचार केला तर इथं डायरेक्ट आहे ह्या रांगेमध्ये डायरेक्ट असा उतार आपल्याला दिसतो आणि नंतर असं खाली दिसतं सगळ्या गोष्टी. मग हा दक्षिणेकडे उतार आहे. याला तुम्ही काय करू शकतात? याला उत्तरेकडे, हे टोक उत्तरेकडे करू शकता आणि हे दक्षिणेकडे करू शकता आणि त्या अँगलने त्याला तुम्ही बघू शकतात. मग ते क्लिअर कट तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर आपण पुढे बघू सातपुडामध्ये प्रमुख डोंगर रांगा. सातपुडा आणि तापीपूर्णा. ठीक आहे, तापीपूर्णा आहे पूर्व विदर्भात. आपण सातपुडा कंप्लीट करू कारण 1 घंटा ऑलरेडी झालेला आहे. हे 2 स्लाइड्स घेऊ त्यानंतर आपण इथं लेक्चर आपण कंक्लूड करू शकतो. सातपुडा पर्वतरांगामध्ये काय डोंगर रांग आहे? तोरणमाळ. आता नंदूला तोरण बांधलेलं मी असं लक्षात ठेवलं. मग नंदुरबारमध्ये तोरणमाळ आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही गाविलगडमध्ये कन्फ्युजन क्रिएट करू शकता आणि तोरणमाळ अमरावतीवरून येऊ शकतात. मग नंदूला तोरण बांधलेलं आहे अँगलने लक्षात ठेवले. तोरणमाळ रेंज कुठे? नंदुरबारमध्ये आहे. नंदुरबारच्या उत्तरेला आहे. आणि त्याच्यामध्ये कोणतं शिखर आहे? अस्तंबा. अत्रे सिंगने तिला विचारले म्हणजे काय? अस्तंबा. म्हणजे त्र्यंबकेश्वर हे बघितलं आपण. 1325 पाठ करायला सांगितलं तुम्हाला मी तिथं. का बरं? कारण की याची ऑलरेडी PYQ आलेला आहे. आणि उत्तर दक्षिण क्रम कसा आहे? अस्तंबा डोंगर, त्याच्यानंतर काठी दडगाव, नंतर अकराणी डोंगर आहे. हा क्रम कदाचित विचारला जाऊ शकतो. सगळ्यात उत्तरेला कोणता? अस्तंबा डोंगर, नंतर काठी दडगाव, नंतर अकराणी टेकड्या आलेल्या आहे. आणि सातपुडामधली आणखीन कोणती एक रांग आहे? एक म्हणजे गाविलगड रांग आहे. ही अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसते. तिथं काय वैराट शिखर आहे. अत्रे सिंगने तिला विचारले. म्हणजे काय? वैराट होतं आपण ते बघितलं. 1177 मीटर आहे. पाठ करायचं. आणि गाविलगडमध्येच काय? हे प्रसिद्ध एक चिखलदरेचं थंड हवेचं ठिकाण आहे गाविलगडमध्ये. मग हे चिखलदरा कुठं? अमरावतीमध्ये आहे. हे पण पाठ करायचं. याच्यावर PYQ आलेला आहे. त्याचं इम्पॉर्टन्स तुम्ही लक्षात ठेवा. आणि तोरणमाळ रांगावर म्हणतो कारण की ते तोरण नावाचे फुलं आढळतात. त्यानंतर सातपुडामधील काही सर्वोच्च शिखर धूपगड हे आपल्या महाराष्ट्रात नाही आहे परंतु पाठ करायचं. याला भारताच्या अँगलने विचारलं जाऊ शकतं. 1350 सातपुडामधलं सर्वोच्च शिखर ते हे महादेव डोंगर रांग. आता तुम्ही माणसाने एक महादेव, शंभू महादेव आपल्याकडे पण आहे परंतु ॲक्च्युली ही महादेव डोंगर रांग वेगळी आहे. शंभू महादेव वेगळी आहे. शंभू महादेव आपल्याकडे साऊथला आहे आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये. आणि महादेव डोंगर रांग जी आहे ही आपल्याला मध्य प्रदेशमध्ये दिसते बरं का. या दोन्हीमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. होशंगाबाद पाठ नाही करायचं. अस्तंबा ऑलरेडी बघितलं आपण. 1325 नंदुरबारमध्ये तोरणमाळ डोंगर. वैराट गाविलगड 1177 पाठ केलं आपण अमरावतीमध्ये. आणि चिखलदरा किती आहे? 1115 हे सुद्धा अमरावतीमध्ये आहे पण हे बघितलं आहे. आता आपण काय करू? हे जे खोरे हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. सध्या पुरता आपण इथपर्यंत थांबू कारण 1 तास ऑलरेडी होऊन गेलेला आहे. ठीक आहे. तुम्ही काय कराल? मला लास्ट लेक्चर रिवाईज करा चांगलं आणि यालासुद्धा काय याला रिव्हिजनच्या अँगलने बघा आणि तुमच्या मित्रांसोबत मी शक्यतो म्हणलो नाही की तुम्हाला शेअर करा परंतु मला असं वाटतं की तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही शेअर करा जेणेकरून काय होईल की मलासुद्धा तुम्हाला असे लेक्चर्स यूट्यूबवर अपलोड करायला चांगलं वाटेल. थोडीफार काय म्हणतात त्याला एक एनर्जी मिळेल काहीतरी तुमची. तर तुम्ही हे लेक्चर शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये आणि सबस्क्राईब करायला काही प्रॉब्लेम नाही. की आणि तुमच्या एक कमेंट सेक्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनल टाकेन त्यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. त्याला पैसे लागत नाही. की थँक्यू व्हेरी मच. आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.